हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण दीड वर्षाच्या म्हणजे डिसेंबर 2024 पासून तर एप्रिल 2026 पर्यंतच्या सगळ्या रिपोर्ट्स आणि इंडायसेस किंवा अहवाल आणि निर्देशांकाच्या घडामोडी बघणार आहोत. आणखी एक गोष्ट म्हणजे हे फक्त रिव्हिजन लेक्चर असेल, इथे आपण खूप जास्त काही समजावून सांगितलेलं नाही आहे. त्यासाठी आपला कोर्स आहे ऍपवर, तिथून तुम्ही बघू शकता. आता इथे समजावून सांगणार नाही, पण इथे काही ट्रिक्स टू सांगेल जेणेकरून तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे, चला मग आपलं पहिला आहे एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 चा रिपोर्ट आहे किंवा ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 चा रिपोर्ट आहे. हा खूप जास्त महत्वाचा रिपोर्ट आहे. आपली जी एक मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन किंवा ज्याला आपण सांख्यिकी मंत्रालय म्हणतो, तर त्याच्याच अंडर आणखी एक ऑर्गनायझेशन येते किंवा संस्था येते, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन. तर ह्या संस्थेच्या अंडर एक रिपोर्ट निघते, ऊर्जा सांख्यिकी भारत रिपोर्ट. आता ही लक्षात ठेवायची आहे आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे इथं ऊर्जा आहे किंवा एनर्जी आहे, तर दोन प्रकारची ऊर्जा असते. पहिली म्हणजे काय, नॉन रिन्युएबल किंवा ज्याला आपण क्षय, जी आपण संपून जाते लवकर, ती म्हणजे नॉन रिन्युएबल. आणि रिन्युएबल म्हणजे काय, जी संपत नाही, ज्याला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो. तर ह्यांनी काय केलंय की पूर्ण आपला जो टोटल एनर्जी मिक्स आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 79% 79% जो भाग आहे तो फक्त कोळशाचा आहे. आणि कोळशावर त्यांनी ह्या वर्षी खूप जास्त म्हणजे फोकस केलाय, त्याच्यामुळे ह्या रिपोर्टमध्ये त्याच्यामुळे आपल्याला कोळशाचं माहिती पाहिजे. 79% कोळसा आहे. आणि जे रिन्युएबल आहे, रिन्युएबल एनर्जी, तर त्याच्यामध्ये जो 70% भाग आहे हा फक्त कोणता, सौर ऊर्जेचा आहे. लक्षात ठेवा, सौर ऊर्जेचा 70% भाग आहे. आणखी गोष्ट, जी टोटल रिन्युएबल एनर्जी आहे, तर त्याच्यामधला जो 70% भाग आहे हा फक्त 6 राज्यांमध्ये आहे. कोणते कोणते राज्य आहेत? राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश. ठीक आहे, आता बघा एक एक करून सगळं बघू. हे एनएसओ पब्लिश करायला सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर 70% वाटा हा पूर्ण रिन्युएबल एनर्जी मध्ये सौर ऊर्जेचा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे काय की म्हणजे त्याचे हे जे सौर ऊर्जा आहे, त्याच्यानंतर पवन ऊर्जेचा, त्यानंतर मोठे जलविद्युत प्रकल्प आहे त्यांचा येतो. त्यानंतर एकूण क्षमतेपैकी 70% क्षमता रिन्युएबल एनर्जीची 6 राज्यांमध्ये आहे. कोणते कोणते राज्य आहेत? रामजी, हे 3 राज्य पहिले झाले. राम म्हणजे कोणतं? पहिला म्हणजे राजस्थान, दुसरा म्हणजे महाराष्ट्र, तिसरा म्हणजे गुजरात. हे झाले राम राज्य. ठीक आहे, राम आणि गुजरात, रामजी राज्य. त्यानंतर आंध्र प्रदेश हा आंध्र प्रदेश हा 4थ्या नंबरला आहे. त्यानंतर 5व्या नंबरला आहे कर्नाटक आणि 6व्या नंबरला आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, लक्षात आलं. पहिला नंबर राजस्थान, दुसरा नंबर महाराष्ट्र, तिसरा नंबर गुजरात, चौथा नंबर आंध्र प्रदेश, 5वा नंबर कर्नाटक आणि 6वा नंबर आहे मध्य प्रदेशचा. हे पूर्ण 6 लक्षात नाही ठेवले तरी चालेल, पण ऍटलीस्ट पहिले 3 लक्षात ठेवून द्या. त्यानंतर सर्वात मोठा कोळसा आहे, तुम्हाला सांगितलं मग. सर्वात आणखी 2 गोष्टी ह्या लक्षात ठेवा की कोळसा राखीव सगळ्यात जास्त कुठे आहे? ओडिसामध्ये. लक्षात ठेवा, ओडिसामध्ये. दुसऱ्या नंबरला आहे झारखंड आणि तिसऱ्या नंबरला छत्तीसगड. ओडिसा पहिला नंबर, दुसऱ्या नंबरला झारखंड, तिसऱ्या नंबरला छत्तीसगड. आणखी गोष्ट म्हणजे काय, आपण जो जुना डेटा बघितला तर तिथे तुम्हाला पहिल्या नंबरला झारखंड दिसेल, पण हे आता दुसऱ्या नंबरला आहे, कारण की ओडिसामध्ये बऱ्याच ठिकाणी शोध लागलेला आहे. ते हे याच्यामध्ये हे सांगितले, त्यामुळे हे आपल्याला नवीन आकडे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर कच्च्या तेलाचे साठे वेस्टर्न ऑफशोरला सगळ्यात जास्त. इथं हा वेस्टर्न ऑफशोर आहे. दुसऱ्या नंबरला आसाम आहे, तिसऱ्या नंबरला आहे राजस्थान. ठीक आहे, लक्षात आलं. हा, राजस्थान तुम्हाला वाटणार नाही, पण राजस्थान पण तिसऱ्या नंबरला आहे. राजस्थान आणि आसाममध्ये जवळपास सेम सिमिलर पर्सेंटेज मध्ये सापडतात. लक्षात ठेवा, वेस्टर्न ऑफशोर म्हणजे इथं. त्याच्यानंतर द इकॉनॉमिक अँड सोशल सर्व्हे एशिया अँड पॅसिफिक 2026 चा रिपोर्ट आहे. आशिया आणि पॅसिफिकचे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण आहे. तर ह्याच्यामध्ये जे आशिया पॅसिफिक रिजन आहे, ते जो एरिया आहे, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एक आशिया पॅसिफिक रिजन मध्ये, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी, आणि भारतामध्ये 2 गोष्टी. तर ह्याच्यामध्ये पहिली म्हणजे काय की जे टोटल आपलं इन्फ्लेशन आहे, तर त्याचं सांगितलंय. आणि इन्फ्लेशन त्यांनी इन्फ्लेशन रेट किती सांगितलंय, जो आशिया पॅसिफिक रिजन आहे त्याचा इन्फ्लेशन रेट सांगितलं त्यांनी 4.6%. आणि जो ग्रोथ होणार आहे किंवा जो विकास दर आहे, तो त्यांनी सांगितलाय 4%. म्हणजे ह्याच्यापेक्षा विकास दर कमी आहे इन्फ्लेशन पेक्षा. पण भारताचा उलट आहे. भारतामध्ये जो महागाई दर आहे हा 4.4% आहे, आणि जो आपला विकास दर असणार आहे हा 6.4% असणार आहे. ठीक आहे, तेच इथं लिहून दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर काय, सेकंड फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 किंवा राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026 आहे. तर हा खूप जास्त महत्वाचा आहे. आता कारण की मागच्या वर्षी हा पहिल्यांदा निघाला होता, तो मागच्या वर्षीचा पण आपल्याला माहिती पाहिजे, आणि ह्या वर्षीचा दुसरा आहे. आणि नीती आयोग काढतो, त्याच्यामुळे हे खूप जास्त महत्वाचं होतं. ह्यांनी 18 मोठ्या राज्यांचे काढलेले आहे. मागच्या वर्षी फक्त हे 18 मोठे राज्य होतं, आणि ह्या वर्षी 18 मोठे राज्य प्लस 10 जे नॉर्थ ईस्टर्न आणि जे हिमालयन राज्य आहे, तर त्यांचं आहे. ठीक आहे, ह्याचे 5 पिलर्स पण आपल्याला माहिती पाहिजे. पहिलं आहे क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर, दुसरं रेव्हेन्यू मोबिलायझेशन, फिस्कल प्रुडन्स, डेब्ट इंडेक्स आणि डेब्ट सस्टेनेबिलिटी किंवा खर्चाची गुणवत्ता, महसूल एकत्रीकरण, राजकोषीय विवेक, कर्ज व्यवस्थापन आणि कर्ज शाश्वतता. आता हे खूप जास्त काही एक्सप्लेन करत बसत नाही, आपल्याला पटापट रिव्हिजन करायची आहे.
आता ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी बघायला गेलं तर पहिल्या क्रमांकावर ह्याच्या म्हणजे फिस्कल इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर ओडिसा होता, दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड, त्याच्यानंतर गोवा, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र असे होते. ठीक आहे. पण ह्या वर्षी छत्तीसगड दुसऱ्या नंबरवर नाहीच आहे आणि पहिल्या 5 मध्ये पण नाहीये, तर तो पूर्ण 6व्या नंबरवर फेकला गेलेला आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या नंबरवर ओडिसा ह्या वर्षी, दुसऱ्या नंबरला गोवा, तिसऱ्या नंबरला झारखंड, मागच्या वर्षी दुसऱ्या नंबरला छत्तीसगड होतं, लक्षात ठेवा. ते आपण शेवटी करून टाकू. त्याच्यानंतर फ्रंट रनर्स मध्ये बघायला गेलं तर गुजरात पहिल्या नंबरला आहे, दुसऱ्या नंबरला महाराष्ट्र फ्रंट रनर्स मध्ये. ओव्हरऑल बघायला गेलं तर चौथ्या नंबरला गुजरात आणि महाराष्ट्र 5व्या नंबरला आहे. तर लक्षात ठेवा हे, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं फिल करून टाकाल झेरॉक्स काढून. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स. तर ह्याच्यामध्ये पहिलं ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर. आर्म्स म्हणजे काय, शस्त्रास्त्र. तर ह्याच्यामध्ये जे ट्रान्सफर म्हणजे निर्यात करतात आणि आयात करतात ते बघायचं आपल्याला. तर निर्यात कोण करणार, ऑब्व्हियसली अमेरिका पहिल्या नंबरला आहे, दुसऱ्या नंबरला फ्रान्स आहे, तिसऱ्या नंबरला रशिया आहे. ठीक आहे. आणि भारत सगळ्यात जास्त आयात रशियाकडून करत असतो. आणि भारत पूर्ण देश जगात बघायला गेलं तर दुसऱ्या नंबरचा आयात करणारा देश आहे. आणि पहिल्या नंबरचा कोण आहे, युक्रेन. ऑब्व्हियसली हे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे युक्रेनकडे आहे आणि युक्रेनमध्ये इंडस्ट्री नाही, तर युक्रेनला आयात करावं लागतं. त्यामुळे पहिल्या नंबरला युक्रेन आहे हे लक्षात राहून जाईल, आणि दुसऱ्या नंबरला भारत आहे हे पण लक्षात राहून जाईल. आणि जे निर्यात करतात त्याच्यामध्ये अमेरिका हे ऑब्व्हियसची गोष्ट आहे, इथं म्हणजे ट्रिक्स ट्रुक्सची काही गरज नाही, हे लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. आता हे जागतिक आनंद अहवाल आहे, तर हे कोण काढतंय, युनायटेड नेशनची सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क नावाची संस्था आहे, तर ती काढत असते. आणि सर्वात आनंदी देश कोणते, फार्ड देश आहेत. फार्ड फार्ड देश, फार आनंदी देश नाही, फार्ड आनंदी देश आहेत, फार्ड आनंदी देश. आता फार्ड म्हणजे काय, फिनलँड, आइसलँड आणि डेन्मार्क. आता आइसलँडचा आय लक्षात नाही ठेवायचा, आइसलँडचा आ लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला फार्ड लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर भारताची रँक बघायला गेली तर 116 147 पैकी. आणि जे सर्वात कमी आनंदी देश आहे अफगाणिस्तान आणि सिएरा लिओन. सनी लिओनची बहीण नाहीये, हे नवीन देश आहे. ठीक आहे. नवीन म्हणजे जुनाच देश आहे पण वेगळा देश आहे, सिएरा लिओन. ठीक आहे. त्याच्यानंतर रिन्युएबल कॅपॅसिटी स्टॅटिस्टिक्स 2025 ची. आता ही संस्था आहे IRENA किंवा इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आहे. तर खूप जास्त मग काही महत्वाचं वाटत नाही मला, पण ठीक आहे करून टाका. आता ह्याच्यामध्ये त्यांनी भारताचा क्रमांक 3 दिलाय, की सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे रिन्युएबल एनर्जीसाठीची, अक्षय ऊर्जेसाठीची, त्याच्यामध्ये तिसरा नंबर भारत दिलाय, पहिला नंबर चीनला दिलाय आणि दुसरा नंबर अमेरिकेला दिलाय. का बरं, कारण की चीनमध्ये पॉप्युलेशन जी आहे खूप जास्त पॉप्युलेशन तर आहे, सोबत त्यांची श्रीमंती पण खूप जास्त वाढत आहे. आणि दुसरा नंबर अमेरिकेला का बरं आहे, अमेरिकेमध्ये पॉप्युलेशन जरी कमी असली पण त्यांची जी कॅपॅसिटी आहे, परचेसिंग पॉवर कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथे दुसरा नंबर अमेरिकेला आहे. पण भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात पॉप्युलेशन आहे किंवा लोकसंख्या आहे, पण भारताची जी परचेसिंग पॉवर पॅरिटी आहे ती थोडीशी कमी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नॅशनल हायवे किंवा ग्रीन कव्हर इंडेक्स आहे. तर हा पहिल्यांदाच रिपोर्ट काढलेला आहे कोणी, NHAI किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे जी आपली रस्ते बनवते असते पूर्ण नॅशनल हायवे, तर त्याची जी संस्था आहे तर तिने काढलेला आहे. तर हे तर काय केलेलं आहे की जे रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला किती ग्रीन कव्हर आहे किंवा किती झाड आहे तर ते बघणार आहे. सगळ्यात जास्त झाडं कुठं, आसाममध्ये आहे रस्त्याच्या बाजूला. त्यानंतर दुसऱ्या नंबरला गुजरात आहे, तिसऱ्या नंबरला तेलंगणा आहे. तसं कसं ठेवायचं की तुमची एखादी बायको आहे किंवा तुमची एखादी मैत्रीण आहे, तर तिला तुम्ही सांगताय अगं ते बघ ग्रीन रस्ता आहे. ठीक आहे, अगं ते बघ ग्रीन रस्ता, अगं म्हणजे फॉर आसाम, ग फॉर गुजरात आणि ते फॉर तेलंगणा, अगं ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हुरून ग्लोबल रिच लिस्ट. आता खूप जास्त काही करायची गरज नाही, मला वाटत नाही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण एलॉन मस्क सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. आता युनिव्हर्सिटी रँक्स खूप नेहमी नेहमी येत असते, पण ह्यावेळेस सब्जेक्टसाठी पण वेगळी आलेली आहे, म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूशननी किती जास्त सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने शिकवत आहे किंवा नवीन आणत आहे. ठीक आहे. तर भारताची जे नवीन टोटल आणत आहे तर त्याच्यामध्ये चौथ्या नंबरचा भारत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि IIT सगळ्यात चांगलं केलेलं आहे भारतामधून, जगामधून नाही. जगामधून हा 123व्या नंबरवर आहे IIT दिल्ली. ठीक आहे. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी इंडेक्स किंवा त्याला आपण अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणू शकतो, तर ते पहिल्यांदाच काढलेलं आहे IIED नी. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर ही संस्था आहे IIED. ही संस्था आपण विचारू शकतात, पहिल्यांदा काढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि ह्यांनी पहिले 5 आणि शेवटचे 5 दिलेले आहे, मध्ये त्यांनी फक्त गुण दिले आहे. तर भारताची रँक तर तुम्हाला मिळणार नाही, पण पहिले 2 आपल्याला माहिती पाहिजे, आइसलँड आणि डेन्मार्क, आणि शेवटचं आपल्याला माहिती पाहिजे सोमालिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. फूड सिक्युरिटी इंडेक्स 2026 चा पहिल्यांदा आलेला आहे, IIED काढलेला आहे. त्याच्यानंतर लँड इनइक्वॅलिटी इन इंडिया, नेचर, हिस्ट्री अँड मार्केट्स किंवा भारतातील जमीन विषमता, स्वरूप, इतिहास आणि बाजारपेठ. तर हे म्हणजे थोडंसं लक्षात ठेवा, कारण की ही जी संस्था आहे ही वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब आहे. आता फक्त हे संस्थाच लक्षात ठेवा, ह्याच्यातले आकडे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे, सांगत पण नाही तुम्हाला. त्याच्यानंतर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट आहे 2025 चा.
हा वायू गुणवत्ता अहवाल पण म्हणू शकतो त्याला. कोण काढतं? IQ एअर. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की दिल्लीमध्ये खूप जास्त प्रदूषण आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण दिल्लीत आहे, पण जगामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण दिल्लीत नाही आहे. दिल्ली ही सगळ्यात जास्त प्रदूषित राजधानी आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त प्रदूषित राजधानी आहे, पण सगळ्यात जास्त प्रदूषित शहर बघायला गेलं तर लोणी आहे, उत्तर प्रदेशचं लोणी. मागच्या वर्षी बर्नी हाट होतं, ते पण तुम्हाला माहित पाहिजे. बर्नी हाट मागच्या वर्षी होतं कुठं? आसाम आणि मेघालय बॉर्डरवर आहे ते. आणि ह्या वर्षी लक्षात काय ठेवायचंय? प्रदूषित लोणी. लोणी आपण काढतो तुपाची लोणी, म्हणजे सॉरी लोणीमधून तूप काढतो, तर ते प्रदूषित आहे असं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 आहे, त्याला आपण दहशतवाद निर्देशांक म्हणतो. आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमध्ये खूप जास्त दहशतवाद आहे, तर तोच पाकिस्तानच हा टॉप मध्ये आलेला आहे. पहिला देश पाकिस्तान आहे सगळ्यात जास्त टेररिझमसाठी. त्यानंतर बुर्किना फासो आणि नायजर तिसऱ्या नंबरला आहे. आणि भारताची रँक बघायला गेली तर 13 नंबरची रँक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबल वॉटर बँकरप्सी रिपोर्ट. बँकरप्सी म्हणजे काय? आपण त्याला दिवाळखोरी म्हणतो. तर ती वॉटर बँकरप्सी, आता पूर्ण एक्सप्लेन करत नाही कन्सेप्ट मी तुम्हाला, फक्त पटपट सांगतो. ही संस्था लक्षात ठेवा, कारण की त्यांनी बाकीचे आकडे दिलेले आहेत, तर ते आकडे आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही. हे फक्त संस्था लक्षात ठेवा. युनायटेड नेशनची युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर वॉटर एन्व्हायरमेंट आणि हेल्थ आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ही संस्था. आता त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 2026 तर ह्याच्यामध्ये पहिला आहे जागतिक जोखीम अहवाल किंवा द ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026. आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे, कारण की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढत आहे. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं HQ कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, कारण की ह्या वर्षी आता फडणवीस वगैरे पण तिथे गेले होते, त्याच्यामुळे हे आपल्याला माहित पाहिजे याचं हेडक्वार्टर कुठे आहे. आणखी एक गोष्ट काय की ह्याचे फाउंडर कोण आहेत ते पण तुम्हाला सांगायचं आहे, कारण की त्यांनी पण मागे रिझाईन वगैरे केलं होतं, त्यांचं नाव पण आपल्याला माहिती पाहिजे. आता जे MPSC मागचे 1.5-2 वर्षाचे प्रश्न विचारतात ते आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही कोणतरी कमेंट सेक्शन मध्ये टाका, मला माहिती आहे पण तुम्ही सांगा, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील आणि जे बाकीच्यांना पण माहिती होऊन जाईल, ठीक आहे. द ग्लोबल रिस्क रिपोर्ट. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काय केलंय की 3 ह्याच्यात त्या रिस्क रिस्क किंवा जोखीम डिवाइड केलंय. कोणतं? ह्या वर्षीसाठीचं म्हणजे 2026 साठीचं, पुढच्या 2 वर्षासाठीचं म्हणजे 2028 साठीचं, आणि पुढच्या 10 वर्षासाठीचं म्हणजे 2036 पर्यंतचं. आता रिस्क 2026 म्हणजे ह्या वर्षी सगळ्यात मोठी रिस्क आणि 2028 पर्यंतची सगळ्यात मोठी रिस्क, ह्या दोन्ही एकच, पहिल्या नंबरची एकच रिस्क आहे. काय? की जिओ इकॉनॉमिक कॉन्फ्रंटेशन, किंवा आपण त्याला भू आर्थिक काय म्हणू शकतो, आपण संघर्ष म्हणू शकतो, ठीक आहे. भू आर्थिक संघर्ष. आता भू आर्थिक संघर्ष म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे आता अमेरिका आणि चीनमध्ये आता टॅरिफ वॉर वगैरे सुरू होतो. टॅरिफ म्हणजे ते ट्रेडवर किंवा जे आर्थिक व्यवहार वगैरे आहे, तर त्याच्यावर त्यांनी एकामेकावर निर्बंध वगैरे लावले होते, तर त्याला आपण हे कॉन्फ्रंटेशन म्हणतो किंवा भू आर्थिक संघर्ष म्हणू शकतो. तर हे पहिल्या नंबरवर दोन्ही ह्याच्यात पहिल्यांदाच आलेलं आहे, ठीक आहे. पहिल्या नंबरवर आतापर्यंत हे नव्हतं कधी, आता पहिल्या नंबरवर आले, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि 36 पर्यंत ह्याच्यामध्ये तीनही पहिले तीन आहे ते एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे, तर हे आपण पुढे बघू, ठीक आहे. आता बघा, हे दोन इमिडिएट इफेक्ट्स आहेत 2026 साठीचे आणि पुढील 2 वर्षासाठीचे किंवा 2028 पर्यंतचे. तर ह्याच्यामध्ये पहिला नंबर दोन्ही ठिकाणी भू आर्थिक संघर्ष आहे. आणि 26 पर्यंत दुसरं बघायला गेलं तर स्टेट बेस्ड आर्म कॉन्फ्लिक्ट किंवा राज्य पुरस्कृत सशस्त्र संघर्ष. तर म्हणजे काय की आपलं समजा पाकिस्तान वगैरे आहे, तर ते लष्करी तोयबाला वगैरे त्यांनी पैसे वगैरे देतं किंवा आर्म्स किंवा बंदुका वगैरे देतं, ते म्हणजे आर्म बेस्ड कॉन्फ्लिक्ट झालं, ठीक आहे. ते दुसऱ्या नंबरवर आहे. आणि तिसऱ्या नंबरवर एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. लक्षात ठेवा, दोन्ही याच्यात फक्त एकच हे आहे की जे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे किंवा पर्यावरणाशी संबंधित आहे. काय? एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट फक्त इमिडिएट इफेक्ट्स मध्ये तिसऱ्या नंबरला आहे, ठीक आहे. आणि पुढील 2 वर्षामध्ये इमिडिएट इफेक्ट्स मध्ये, सॉरी, पुढील 3 वर्षामध्ये 28 पर्यंत धोक्यामध्ये एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड काही नाही आहे. दुसऱ्या नंबरवर काय? मिस इन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन, म्हणजे चुकीची माहिती वगैरे, आता अफवा वगैरे खूप पसरत आहे. AIच्या रिलेटेड जे काही व्हिडिओ येतात नवीन नवीन, जे आपल्याला एकदम खरे वाटतात, तर त्याच्यामुळे हे पसरत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सोसायटल पोलरायझेशन म्हणजे काय की हिंदू मुस्लिम डिबेट वगैरे झाली किंवा कास्टिझम वगैरे खूप जास्त वाढत आहे, तर त्या प्रमाणात आपण म्हणू शकतो. हे सोसायटल पोलरायझेशन पूर्ण जगभरातच चालू आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढील 10 वर्षासाठी आता रेसिझम वगैरे पण, इंडियन्सच्या अगेन्स्ट रेसिझम वगैरे पण पूर्ण जगभरात चालू आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढील 10 वर्षासाठी बघायला गेलं तर इथं 3च्या 3 एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. पहिलं कोणतं आहे? एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स किंवा तीव्र हवामान घटना. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेचं नुकसान आहे. आणि तिसऱ्या नंबरला पृथ्वीच्या प्रणालीतील बदल. आता हे लक्षात काय ठेवायचं? आता कन्फ्युजिंग आहे ना, तर सगळं असं लक्षात ठेवा की ही आपली पृथ्वी आहे, ठीक आहे. पृथ्वीच्या वर इथं एक हत्ती आहे, ठीक आहे, जे काही असेल, आणि त्याच्यावरती पाऊस पडत आहे किंवा खूप जास्त विजा कडाडत आहे, ठीक आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे काय लक्षात ठेवा की सगळ्यात खाली पृथ्वी, वरती हत्ती, आणि त्याच्यावरती एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट किंवा हवामान खूप खराब आहे, त्याच्यामुळे हत्ती ओला झाला, आणि हत्ती कुठे? पृथ्वीवर आहे. इथे इमोजी पण दिलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 3, ठीक आहे. वरतून पाऊस पडतोय, त्यानंतर हत्ती ओला होतोय, त्याच्यानंतर काय झाला, पृथ्वी आहे. हत्ती म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता, ठीक आहे. लक्षात जाऊन देईल तुमच्या. त्याच्यानंतर भारतासाठीची रिस्क कोणती आहे? सायबर सिक्युरिटी रिस्क. आता खूप जास्त म्हणजे सायबर फ्रॉड्स वगैरे होत आहे महिलांवर वगैरे, म्हणजे खूप जास्त डिफेमेशन वगैरे जे काय असेल, मी आता जास्त एक्सप्लेन करत नाही, तर ते होत आहे, ते आपल्याला माहितीच आहे. ते आहे सायबर सिक्युरिटीची रिस्क, खूप जास्त भारतामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणजे ह्या इमेजवरून तुमच्या लक्षात राहून जाईल ते. त्याच्यानंतर इंडिया स्किल्स रिपोर्ट
किंवा कौशल्य अहवाल. आता आपल्याला माहिती आहे की आपले जे कौशल्य, जे इव्हन आपण इंजिनिअरिंग करतो किंवा कोणती पण करतो, त्याच्यामध्ये आपले जे सिलेबस असतो खूप जुना असतो, आपला सिलेबस रिसेंट वाला नसतोच. ठीक आहे, तर आपण म्हणजे डिग्री तर मिळून जाते पण आपल्याला तेवढं स्किल नसतो, तर त्याच्यामुळे आपले एम्प्लॉयबिलिटी खूप कमी असते. तर ती एम्प्लॉयबिलिटी किंवा रोजगार क्षमता ती फक्त आपली 56% आहे. म्हणजे आपल्याला डिग्री भेटते पण आपण बरोबर शिकत नाहीये की आपल्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीज घेतील, तर तसं होत नाहीये. तर त्याच्यामुळे आपले फक्त 56.35% आहे. त्याच्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, पहिल्यांदाच महिलांची रोजगार क्षमता पुरुषांपेक्षा जास्त झालेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉप रोजगारक्षम स्ट्रीम्स बघायला गेले तर कम्प्युटर सायन्स ऑब्व्हियसली आता खूप जास्त बूम आहे, किंवा एआय वगैरे पण आलाय. पण म्हणजे माझं असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या 5 वर्षात खूप जास्त डाऊन जाईल, कारण की एआय ने सगळे मार्केट खाल्लेलं आहे किंवा आता खात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयटी, तर तेच कम्प्युटर आणि आयटी. त्याच्यानंतर टॉप हायरिंग सेक्टर म्हणजे सगळ्यात जास्त कोणाला म्हणजे कोणते सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त लोकांना घेत आहेत, कोणतं, तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्र. ते बँकिंग एक लक्षात ठेवा, आपल्याला वाटणार नाही बँकिंग वगैरे, पण बँकिंग मध्ये पण सगळ्यांना घेत आहेत. त्याच्यानंतर टॉप रोजगार देणारे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. म्हणजे हे दोन सगळ्यात जास्त पॉप्युलेशन वाले राज्य आहे, तिथं सगळ्यात जास्त रोजगार पण मिळत आहे. त्याच्यानंतर बिहार यायला पाहिजे, पण बिहार नाहीये, कारण की बिहारचे लोक दुसरीकडे पलायन करत आहेत. तर कर्नाटक तिसऱ्या नंबरला कर्नाटक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स. आता हा याच्या आता आपण जेवढं सांगितलं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा रिपोर्ट आहे किंवा हा इंडेक्स आहे, कारण की हा काढलाय भारतानेच, पहिल्यांदाच काढलेला आहे. कारण की आतापर्यंत सगळे जे रिपोर्ट्स वगैरे आहेत सगळे वेस्टर्न कंट्रीज काढत आहेत रिपोर्ट्स. ठीक आहे, भारताने पहिल्यांदा काढलेला आहे, पण ह्याच्यामध्ये जीडीपीचा कुठेही उल्लेख नाहीये. जीडीपीच्या रिलेटेड जे काही आहे तर त्याला म्हणजे बाजूला सारण्यासाठी भारताने हा रिपोर्ट काढलेला आहे. आणि लक्षात ठेवा, जीडीपी, जीएनपी किंवा इकॉनॉमिक काही दिसतंय तर ते याच्यात नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे स्टेटमेंट वगैरे काय आलं तर त्याच्यात ते हमखास विचारू शकतात, कारण की भारताने त्यालाच काउंटर करण्यासाठी हा नवीन आपला रिपोर्ट काढलेला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हा भारताचा पहिला जागतिक स्तरावरील निर्देशांक आहे. तर जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक पण म्हणू शकतो आपण. तर संस्था कोणती आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन, WIF आहे. JNU आपलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, आणि IIM मुंबई. ह्या तिघांनी मिळून रिपोर्ट काढलेली आहे. आणि म्हणजे आता हे भारताने काढलेलं आहे आणि पहिल्यांदाच काढलंय, त्याच्यामुळे हे आपल्याला नवीन आयाम माहिती पाहिजे, आयाम वगैरे पण, आणि देशांचे मूल्यांकन कशावर केले आहे आणि भारताची रँक आहे ते वगैरे पण आपल्याला सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. तर 3 आयाम काय आहे की बघा, आपल्या भारताच्या आतमधली जी काही आहे ती सगळी जबाबदारी किंवा इंटरनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर दुसऱ्या नंबरला बघायला गेलं तर एन्व्हायरमेंट किंवा आपलं जे पर्यावरण आहे, तर पर्यावरणाशी रिलेटेड जे काही आहे तर ते दुसऱ्या नंबरला येतं. आणि तिसऱ्या नंबरचं जे डायमेन्शन बघायला गेलं तर एक्सटर्नल. ठीक आहे. तर आपले जे इंडिया आहे, तर भारत फक्त भारताच्या अंदरच बघत नाही तर एन्व्हायरमेंट बघत आहे, आणि बाहेरच्या देशांना पण म्हणजे बरोबर संलग्न राहून ट्रेड वगैरे किंवा बाकीच्या देशांना पण चांगलं मोरॅलिटी वगैरे शिकवत आहे. ठीक आहे. तर हे 3 आयामांवर किंवा डायमेन्शनवर हे रिस्पॉन्सिबिलिटी नेशन्स इंडेक्स पूर्ण हे आहे. बघा इथे पण तुम्हाला डायग्राम काढून दिली आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर देशांचे मूल्यांकन बघायला गेलं तर नैतिक प्रशासन, सामाजिक कल्याण, पर्यावरण संवर्धन आणि जागतिक जबाबदारी. आता जे अंतर्गत जबाबदारी आहे त्याला त्यांनी हे दोन याच्यात विभागलाय, नैतिक प्रशासन आणि सामाजिक कल्याण, पर्यावरण संवर्धन आणि जागतिक जबाबदारी. आता बघा, जे हे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन यांच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला जे 4 आयाम दिसतील. ठीक आहे, किंवा 4 पिल्लर दिसतील, पिल्लर्स. आणि जे फक्त हे डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी नेशन्स इंडेक्स याचे डायरेक्ट वेगळी वेबसाईट आहे, त्याच्यावर गेलं तर तुम्हाला 3 पिल्लर दिसतील. तर त्यांनी 3 विचारले तर हे 3 पिल्लर सांगायचे, जर 4 विचारले तर हे 4 सांगायचे. ठीक आहे, लक्षात ठेवा, विचारू शकतो डायरेक्ट. त्याच्यानंतर भारताची रँक 16वी आहे. भारत खूप चांगला केले, कारण की स्वतः भारतानेच काढलेले आहे, तर भारत चांगली रँक देईल स्वतःला. त्यानंतर टॉप 3 बघायला गेलं सिंगापूर, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आहे. 3च्या 3ही लक्षात ठेवा. SSD लक्षात ठेवा. SSD कशासाठी? आपली रिस्पॉन्सिबिलिटी SSD असं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स, तर ह्याच्यामध्ये पहिला आहे वुमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स, किंवा महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26. आता हे कोण काढताय? जर्मन टाउन इन्स्टिट्यूट, पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, ह्या दोन काढत आहे. आणि भारताचा क्रमांक 131 आहे 181 पैकी. आणि टॉप 2 देश बघायला गेलं तर ऑब्व्हियसली जे तिकडले देश आहेत, जे नॉर्वेन कंट्रीज आहेत, तर तेच असतात मोस्टली. डेन्मार्क आणि आइसलँड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मग खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही मला इंडेक्स, पण ठीक आहे, वाचून घ्या, काही पण विचारू शकतो एमपीएससी. त्याच्यानंतर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2026, किंवा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक. आता भ्रष्टाचारमध्ये आपला देश माहिती आहे तुम्हाला किती मागे आहे, पण आपल्या भारतापेक्षा पण अर्धे देश खूप जास्त मागे आहेत. म्हणजे काय, भारत पहिल्या अर्ध्यामध्ये, बरोबर अर्ध्यामध्ये. 182 देश बघितले त्यांनी, त्याच्यापैकी 91 नंबर भारताचा आहे. ठीक आहे, म्हणजे टोटल 181 आहे, त्याच्यामध्ये 91 भारत आहे, इकडे बाकीचे आहे आणि इकडे बाकीचे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर टॉप देश बघायला गेलं तर डेन्मार्क आहे, फिनलँड आहे, सगळ्यात खाली बघायला गेलं दक्षिण सुदान आणि सोमालिया. म्हणजे यस लक्षात ठेवला, सुदान, सोमालिया लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स आहे झुरिच,
स्वित्झर्लंड. इथे खूप जास्त काही महत्वाचं नाहीये पण ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना अहवाल किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स अहवाल. हा आता मागच्या वर्षी म्हणजे 1-2 वर्ष आधी मला एक्झॅक्ट लक्षात येत नाही, कोणतरी परीक्षेमध्ये विचारलं होतं की किती जीडीपी ग्रोथ वगैरे होणार असं काहीतरी विचारलं होतं. त्या रिलेटेड हा पण एक अहवाल आहे. पण म्हणजे मला वाटत नाही आता परत प्रश्न विचारतील त्याच्यावर, पण लक्षात ठेवा काही सांगता येत नाही. तर भारताचा विकास दर त्यांनी सांगितला 2026 साठीचा 6.6% असणार आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काय, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणता रिपोर्ट आहे? युएन देशाचा. युएन देशा म्हणजे काय, डिपार्टमेंट म्हणजे युनायटेड नेशनची बॉडी आहे, डिपार्टमेंट ऑफ सोशल आणि इकॉनॉमिक वेलफेअर नावाची. ठीक आहे, तर ही युएन देशा आहे. त्याच्यानंतर हुरून इंडिया रिच लिस्ट 2025. तर ह्यांनी काय सांगितले, जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या सेल्फ मेड महिला उद्योजक आहे जयश्री उल्लाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जयश्री उल्लाल, त्याच्यानंतर एडल गिव ह्युरेन. आता हे जे ह्युरेन आहे, हे हुरून आणि हे हुरून सेमच आहे. आणि त्यासोबत त्यांनी एडल गिव ह्या एक संस्था आहे, त्या दोघांनी मिळून एक इंडिया फिलंथ्रॉफी लिस्ट काढली आहे. आता हे थोडेसे लक्षात ठेवून द्या. हा शिव नाडार आहे आणि शिव नाडार फाउंडेशन आहे. सगळ्यात दानशूर व्यक्तीमध्ये शिव नाडारच आहे आणि सर्वात दानशूर संस्थेमध्ये पण शिव नाडार फाउंडेशनच आहे. आता हा भाई माहितीये का, जवळपास 2,000 करोड रुपये दान करतोय. आणि शिव नाडार फाउंडेशन पण 2,000, म्हणजे जवळपास 4,000 करोड. फक्त एवढी एक फॅमिली आहे, ती फॅमिली जवळपास 4,000 करोड रुपये दान करत आहे. लक्षात ठेवा. दुसऱ्या नंबरला ऑब्व्हियसली आपले जे अंबानी आहेत ते असणार आहे, पण त्यांची खूप कमी आहे, 600 कोटी. म्हणजे त्या यांच्या म्हणजे ह्यांच्या याच्यानुसार बघायला गेली तर खूप कमी आहे थोडीशी. यांची 4,000च्या मानाने हे फक्त 600 आहे. ठीक आहे. नंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स फेब्रुवारी 2026 ला निघाला होता. आता बघा, ह्याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, पण तेव्हा म्हणजे दर 6 महिने किंवा एखादी वर्षाने ते रिपोर्ट निघत होते. आज जवळपास हे प्रत्येक महिन्याला काढतायत. मला वाटत नाही याच्यावर विचारतील, पण लक्षात ठेवून द्या फेब्रुवारीसाठी जी होती तर त्याच्यामध्ये भारताची रँक 75 होती, आधी 85 होती, त्याच्यानंतर आता कमी झालेली आहे. ठीक आहे. सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट हा एक लक्षात ठेवू शकता, सिंगापूर, कारण की प्रत्येक रिपोर्टमध्ये सिंगापूरच पहिल्या नंबरवर आहे. ठीक आहे. तर विचारू शकतात की हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये पहिला कोणता आहे? सिंगापूर आहे. ठीक आहे. भारताचं विचारणं आता मला शक्यता एवढी वाटत नाही. त्याच्यानंतर रिथिंकिंग एआय सोव्हर्निटी अहवाल. सोव्हर्निटी म्हणजे काय, की तुम्हाला माहिती आहे भारताचं सार्वभौमत्व. तर त्याची एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सार्वभौमत्व म्हणजे जे स्वतःवर किती डिपेंड आहे कोणता देश, तर ते आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे भारत सगळ्या दुसऱ्या देशांवर डिपेंड आहे. भारतामध्ये फक्त परप्लेक्सिटी सोडून, इव्हन परप्लेक्सिटी पण आहे, तो फक्त भारतीय वंशाचा आहे, भारताचा नाही आहे तो. ठीक आहे, तो अमेरिकेचा आहे. ठीक आहे, यांनी परप्लेक्सिटी काढलंय ते. तर आता त्याच्यामुळे भारताची रँक खूप मागे आहे, 80व्या क्रमांकावर आहे. आणि सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? अमेरिका ऑब्व्हियसली. दुसऱ्या नंबरवर सिंगापूर आहे. तिसऱ्या नंबरवर दक्षिण कोरिया आहे. याच्यामध्ये चीन नाही आहे. आपल्याला वाटेल चीन वगैरे आहे, पण चीन नाही आहे, लक्षात ठेवा. कारण की चीन, हे बघा, हे जे आहे ना, हे 15 वर्षाचं बघत आहे. तर 15 वर्षा आधी चीनने एवढं काही डेव्हलप केलं नव्हतं, जे आता रिसेंटमध्ये जास्त डेव्हलप करत आहे. तर 3 कोणते आहेत? अमेरिका, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं. आस्क ए आहे. ए म्हणजे अमेरिका, एस म्हणजे सिंगापूर, के म्हणजे कोरिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. आस्क ए आहे, लक्षात ठेवलं तरी चालेल, ते इम्पॉर्टंट आहे. WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढत आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट. आता 2026 आहे. ब्रेन रेस म्हणजे किती इंटेलेक्च्युअली किती पुढे जात आहे तुम्ही. त्यात अमेरिका, चीन दोन पहिल्या नंबरवर आहेत. आणि त्याच्यानंतर भारत बघायला गेलं तर 6व्या नंबरवर आहे. एआय ब्रेन रेस म्हणजे भारताचे खूप जास्त आता म्हणजे खूप जास्त प्रमोट वगैरे करत आहेत. हे रिसेंट वाला आहे. आणि हे बघायला गेलं तर हे 15 वर्षाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एआय व्हायब्रन्सी म्हणजे तुम्ही किती भारी काम करताय किंवा किती आता व्हायब्रन्सीला मराठी सांगता नाही ना मला, तुम्ही बघून टाका. तर हा एक निर्देशांक आहे, स्टॅनफोर्ड विद्यापीठाने काढलाय. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण एकदा वाचून घ्या. अमेरिका पहिला आहे, दुसऱ्या नंबरवर चीन आहे, तिसऱ्या नंबरवर भारत आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्रँड फायनान्स. आता हे सर्वात मौल्यवान कंपनी ह्यांनी सांगितली आहे. ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट हे जास्त इम्पॉर्टंट आहे, पण आयटी कंपनीमध्ये एक लक्षात ठेवून द्या, दुसऱ्या नंबरला TCS आहे, ही भारताची कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वगैरे इन्फोसिस वगैरे येतं, ते नंतर येतं. इन्फोसिस पण भारताची कंपनी आहे. ते ॲसेंचर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स. तर ह्याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, की तुम्ही म्हणजे बंदुका वगैरे न वापरता किंवा रणगाडे किंवा जे काही हे गोष्टी आहेत त्या न वापरता तुम्ही तुमचा इन्फ्लुएन्स दुसऱ्या देशावर किती मांडू शकता. पिक्चर, मूवी वगैरे झालं किंवा गाणे वगैरे झालं किंवा इव्हन तुम्ही तुमची मोरॅलिटी झाली, तर त्याच्याद्वारे तुम्ही किती सॉफ्ट पॉवर मांडू शकता. इव्हन रिलीजन वगैरे झालं, जसं की आपलं बुद्धिझम आहे, ते जपानमध्ये खूप चालतं, तर ते झालं सॉफ्ट पॉवर. भारताचा इन्फ्लुएन्स दुसऱ्या देशावर किती आहे, तर ते सॉफ्ट पॉवर झालं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये टॉपला अमेरिका आणि चीन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. अमेरिका आणि चीन सॉफ्ट पॉवर मध्ये पण पहिल्या नंबरवर आहे आणि हार्ड पॉवर मध्ये पण पहिल्या नंबरवर आहे. तिथं भारताचा रँक किती आहे? 32 आहे. तर बऱ्यापैकी चांगला आहे. बाकीचे जे बघायला गेलं, एआय मध्ये आपलं 80 आहे, त्याच्यानंतर करप्शन मध्ये 91 आहे, तर ते बघायला गेलं तर भारताचा रँक चांगला आहे. नंतर आशिया पॉवर इंडेक्स, तर हा लोवी इन्स्टिट्यूट काढत असते. आणि लक्षात ठेवा, हे
म्हणजे हे लक्षात ठेवायची गरज नाही, पण ह्याच्यामध्ये अमेरिका आणि चीन हे सुपर पॉवर आहे आणि भारताला पहिल्यांदाच मेजर पॉवरचा दर्जा मिळालेला आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये टॉप 3 देश कोणते? अमेरिका, चीन आणि भारत. आशियाचा आहे तरी इथं अमेरिका आहे, तुम्ही कन्फ्युज व्हाल, अमेरिका नसू शकतो असं तुम्हाला वाटेल पेपरमध्ये, पण अमेरिका पहिल्या नंबरवर आहे आशिया पॉवर इंडेक्स मध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांचं एशियामध्ये पण खूप जास्त त्यांनी आपले मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट ठेवले आहेत अमेरिकेने, त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी निर्यात सज्जता निर्देशांक आहे 2024 ची किंवा एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. आता ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर एक्सपोर्ट म्हणजे आपण जे निर्यात करतो ते, ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो. दुसऱ्या नंबरवर बघायला गेलं तामिळनाडू, तिसऱ्या नंबरला गुजरात. म्हणजे मॅपवर एकदा सांगून देतो, हा समजा आपला भारत आहे, भारतामध्ये इथे आहे महाराष्ट्र, महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या नंबरला इथं तामिळनाडू आहे, तामिळनाडूमधून आपण एक्सपोर्ट करतो. आणि तिसऱ्या नंबरला इथं काय गुजरात, गुजरातमधून एक्सपोर्ट करतो. पहिल्या नंबरला सगळ्यात जास्त आपण एक्सपोर्ट महाराष्ट्रातून, दुसऱ्या नंबरला तामिळनाडू, तिसऱ्या नंबरला गुजरात. ठीक आहे, लक्षात आलं. आणि लहान राज्यामध्ये पण बघायला गेलं, आता नीती आयोग बऱ्याच असे हे करत असते, छोटे राज्य मोठे राज्य, तर लहान राज्यामध्ये बघायला गेलं तर उत्तराखंड आहे पहिल्या नंबरला. त्यांचं स्टार्टअप रँकिंग तर ही DPIIT काढत असते आणि बेस्ट परफॉर्मन्स मध्ये त्यांनी गुजरात दिलाय आणि टॉप परफॉर्मन्स मध्ये कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. ह्याच्यात महाराष्ट्र नाही आहे. लीडर्स मध्ये बघायला गेलं म्हणजे थोडीशी खालची कॅटेगरी बघायला गेली तर महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, केरळ आहे, म्हणजे त्यानंतर बरेचसे आहे. एवढं काही लक्षात जास्त ठेवायची गरज नाही, फक्त गुजरात बेस्ट परफॉर्मर आहे आणि टॉप परफॉर्मन्स मध्ये कर्नाटक, पंजाब एवढे दोन लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, स्टार्टअप साठीचे. त्याच्यानंतर ICJS किंवा आंतर कार्यक्षम फौजदारी न्याय व्यवस्था, त्याला आपण इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणतो. जेणे म्हणजे याचा अर्थ काय की पोलीस झाले किंवा जे मेडिकल फील्ड झाली किंवा ज्युडिशरी झाले, हे सगळे एकत्र येऊन काम करतात. ठीक आहे, सगळ्यात चांगलं काम अशा प्रकारचं कोण करत आहे? उत्तराखंड. दुसऱ्या नंबरला गेलं तर हरियाणा आहे, तिसऱ्या नंबरला गेलं तर आसाम आहे. ठीक आहे, उत्तराखंड एवढं एक जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. उत्तराखंड, हरियाणा आणि आसाम. त्याच्यात जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स तर ही आहे इतिहाड एअरवेज, ही युनायटेड UAE ची आहे. ठीक आहे, एवढं जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही. ठीक आहे, तर हे पण झाले. ठीक आहे, याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 तर ह्याच्यामध्ये पहिला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 चा किंवा जागतिक उपासमार निर्देशांक 2025 चा. खूप जास्त महत्वाचं आहे, अशा याच्यावर विचारू शकतात. आणि हे फक्त रँक विचारणार नाही, तर ह्याचे घटक किंवा जे स्केल वगैरे आहे तर ते पण विचारू शकतात. तर हे सगळं इथे दिलंय, ते सगळं महत्वाचं आहे. इव्हन त्याच्या संस्थापन, ही संस्था कोणती आहे? कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्ड हंगर हेल्थ, ह्या दोन संस्था आहेत. लक्षात ठेवायचं, GH ग्लोबल हंगर इंडेक्स आहे GH, तर तो त्याच्या दोन्ही ज्या संस्था आहेत तर त्या WW ने सुरू होत आहेत. सुरू होण्यात आहे म्हणजे त्यांच्यामध्ये W आहे वर्ल्ड वाईड मध्ये आणि वेल्ड हंगर हेल्थ, लक्षात ठेवा. आणि ही आवृत्ती 20वी आहे, ही पण इम्पॉर्टंट आहे. शीर्षक त्याच्यावरून दिलेलं आहे 20 वर्ष ऑफ ट्रॅकिंग प्रोग्रेस, टाइम टू रिकमिट टू झिरो हंगर. लक्षात ठेवा, टाइम टू रिकमिट टू झिरो हंगर हे याचं शीर्षक आहे. विचारू शकता हे शीर्षक पण. ठीक आहे, आता बघा हे जे हंगर इंडेक्स किंवा उपासमार आहे तर त्यांनी 4 घटक दिले. कोणते कोणते? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कुपोषित किती आहे, म्हणजे किती कुपोषण आहे भारतामध्ये, तर ते कुपोषण म्हणजे एकदम किती कुपोषित पोर आहेत ते. त्याच्यानंतर दुसरं बघायला गेलं तर तुमची हाईट 5 वर्षाची असताना जेवढी हाईट पाहिजे त्याच्यापेक्षा किती कमी आहे, तर त्याला आपण स्टंटिंग म्हणतो, तर ते दुसरं आहे. तिसरं बघायला गेलं तर वेस्टिंग. वेस्टिंग म्हणजे तुम्ही 5 वर्षात किती वजन असायला पाहिजे तर त्याच्या मानाने किती कमी वजन आहे, तर ती झाली वेस्टिंग. हे तिसरं घटक आहे. आणि चौथं घटक म्हणजे काय की 5 वर्षाच्या आतील जे पोर आहेत तर ते किती मृत्यू पावत आहेत, तर ते झालं असे 4 घटक. ठीक आहे, हे बघा 4 घटक आहेत, त्याच्यावरून गुण मोजतात. अंडर नरिशमेंट किंवा कुपोषण तुम्हाला सांगितलं. चाइल्ड स्टंटिंग आहे, ते वयानुसार कमी उंची 5 वर्ष. त्यानंतर चाइल्ड वेस्टिंग म्हणजे उंचीच्या तुलनेत वजन कमी असलेले 5 वर्षाखालील मुले. चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मरण पावलेली मुले. तर हे लक्षात ठेवा, 4चे 4 ही घटक. आणि ह्याच्यानुसार ते मग ते गुण ठरवतात. आणि सगळ्यात कमी गुण म्हणजे 0, तर हे खूप जास्त चांगलं असतं. आणि सगळ्यात वाईट असतं ते 100 गुण असलं. ठीक आहे, 100 गुण असणं वाईट असतं, 0 गुण असणं चांगलं असतं. ठीक आहे, तर मग त्यांनी काय केलं, 5 गुणाच्या पेक्षा कमी असलेले टॉप 25 आहेत त्यांना त्यांनी रँक केलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट टॉप 1 रँक दिले त्यांना 1 ते 25 रँकना. ठीक आहे, त्याच्यानंतर 26 पासून रँकिंग चालू केली आणि भारताची रँक आहे 102. 5 जुने 5 5 25 अशी 25 गुण भारताला दिले आहेत. हे गुण पण लक्षात ठेवा, 25.8 गुण आहेत भारताचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता भारताला ह्यांनी श्रेणी कोणती ठेवली आहे? सिरियस किंवा गंभीर उपासमाराची श्रेणी ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हे सगळं. त्याच्यानंतर GH ह्याची जी सिव्हिरिटी स्केल आहे ती पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 10 पेक्षा कमी असलं तर ती निम्न, त्याच्यानंतर 10 ते 19 असलं तर मॉडरेट, 20 ते 34 असलं तर सिरियस किंवा गंभीर. तर ह्याच्यामध्ये भारत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 35 ते 49 हे अलार्मिंग किंवा चिंताजनक, 50च्या वरती असलं तर हे अत्यंत चिंताजनक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 50च्या वरती तरी हे लक्षात ठेवा, अत्यंत चिंताजनक 50च्या वरती आहे. त्याच्यानंतर स्टेट फायनान्सेस 2022-23 डिकेडल अनालिसिस रिपोर्ट. डिकेडल म्हणजे पूर्ण 10 वर्षाचा आहे आणि हा खूप जास्त महत्वाचा आहे कारण काढत कोण आहे? कॅग, आपला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहे, तो काढतोय. ठीक आहे, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. तर त्यांनी ही रिपोर्ट काढली आणि ही पहिलीच अशा प्रकारची रिपोर्ट आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आता बघा
ह्याच्यामध्ये डेप टू जीडीपी जीएसडीपी रेशो किंवा त्याला आपण कर्ज ते जीएसडीपी म्हणजे जो स्टेटचा जीडीपी असतो त्याला जीएसडीपी म्हणतो. तर त्याचं गुणोत्तर आहे तर ते सगळ्यात जास्त कुठे आहे पंजाबमध्ये, म्हणजे सगळ्यात खराब पोझिशन पंजाबची आहे, त्यानंतर नागालँडची आहे. आता जे फिस्कल किंवा जे पण वित्तामध्ये सगळ्यात खराब पोझिशन वाला कोणतं असेल तर पंजाब असतं नेहमी, लक्षात ठेवा. कारण की आपण मगाशी पण एक इंडेक्स बघितला होता, हेल्थ इंडेक्स, फिजिकल हेल्थ इंडेक्स, तर त्याच्यामध्ये पण सगळ्यात खराब कामगिरी कोणाची पंजाबची होती आणि ह्याच्यामध्ये पण सगळ्यात खराब कामगिरी पंजाबचीच आहे. कुठे गेला आता ते, हेच आहे ना, हा बघा, पंजाबची सगळ्यात खराब कामगिरी, सगळ्यात जास्त डेप किंवा कर्ज पंजाबचं आहे आणि सगळ्यात कमी कर्जामध्ये ओडिसा आहे, सगळ्यात कमी कर्ज, आणि महाराष्ट्र सगळ्यात दुसऱ्या नंबरला आहे. तर ओडिसा पण आपण मगाशी ते फिजिकल हेल्थ इंडेक्स बघितला होता, तर त्याच्यामध्ये पण पहिल्या क्रमांकाला ओडिसाच होता, ठीक आहे, सगळ्यात चांगल्यामध्ये. त्याच्यानंतर फिजिकल डेफिसिट मध्ये बघायला गेलं सगळ्यात कमी तूट ही गुजरातची आहे आणि सगळ्यात जास्त तूट आहे ही हिमाचल प्रदेशची आहे. सगळ्यात कमी तूट गुजरातची, सगळ्यात जास्त तूट हिमाचल प्रदेशची. आणि रेव्हेन्यू सरप्लस किंवा डेफिसिट, आता ह्याचे कन्सेप्ट वगैरे मी सांगत नाही, तुम्ही स्टार्टिंग मधून करून टाका किंवा आपल्या कोर्समध्ये पण मी एक्सप्लेन केलं असणार आहे, ठीक आहे. तर महसूल अधिशेष किंवा तूट म्हणतो, तर सर्वाधिक सरप्लस आहे उत्तर प्रदेशचा, 16 राज्यामध्ये सरप्लस आहे टोटल, आणि सर्वाधिक तूट बघायला गेली तर 12 राज्यांमध्ये तूट आहे, त्यातली सगळ्यात जास्त तूट बघायला गेली तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमध्ये सरप्लस आहे, आंध्र प्रदेशमध्ये तूट आहे. हे आपल्याला थोडं कन्फ्युजन वाटू शकतं की आपल्याला जे साऊथ इंडियन आहे ते चांगलं असू शकतं, पण इथं थोडंसं उलट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, आता जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 ची आहे, ही कोणी काढली, टाइम्स हायर एज्युकेशन, युनायटेड किंगडमची ही संस्था आहे. आणि पहिल्यांदाच ह्याच्यात लक्षात ठेवा, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, कशामध्ये, भारत मानांकित विद्यापीठांच्या संख्येमध्ये, म्हणजे टोटल जेवढी रँक केली आहे तर त्याच्यामध्ये सगळ्याधिक संख्या असलेले जेवढे काही देश आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुसऱ्या नंबरला भारताचा क्रमांक आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक संस्थांचा समावेश असलेले देश कोणते आहेत, सगळ्यात पहिले अमेरिका 171 टोटल युनिव्हर्सिटी त्याच्यातल्या, त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे 128 आहे. लक्षात ठेवा, हे दोन जरी लक्षात ठेवले तरी ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर टॉप 2 संस्था ऑक्सफोर्ड विद्यापीठ आहे आणि MIT आहे. आपण मगाशी भारताचं बघितलं होतं ते QS ची युनिव्हर्सिटी रँकिंग होती, म्हणजे किती नवीन सब्जेक्ट आले, त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकावर भारत होता, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. त्यानंतर टॉप 2 बघायला गेलं भारतामधले, IISc बँगलोर आहे 201 ते 250 या याच्यात. आता ते म्हणजे 200च्या वर गेलं तर ते रँकिंग देत नाही, ते डायरेक्ट देतात, म्हणजे 50-50 चे आकडे देतात, तर त्याच्यामध्ये भारत 201 ते 250च्या मध्ये आहे, ठीक आहे. IISc बँगलोर हा पहिल्या नंबरला आहे. आपण मगाशी QS वर्ल्ड रँकिंग बघितली, त्याच्यामध्ये IIT दिल्ली होती, बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या 200 मध्ये एकही भारतीय संस्था नाहीये, लक्षात ठेवा, एकही भारतीय संस्था नाही 200 मध्ये, पण त्याच्यानंतर 200 नंतर खूप साऱ्या संस्था आहेत, तर 128 त्याच्यानंतर संस्था आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालंय. त्याच्यानंतर कोणतं शॉर्ट्स, तर ह्याच्यामध्ये स्टेट्स मायनिंग रेडिनेस इंडेक्स, स्टेट म्हणजे राज्याचे खाणी असतात, तर त्याच्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती चांगलं परफॉर्मन्स करताय तर ते त्यांनी सांगितलंय, रेडिनेस किती राज्य सज्ज आहे, ठीक आहे, सज्ज नाही सज्ज म्हणतात, बरोबर, सज्ज, हा ठीक आहे. तर सज्ज, तर किती राज्य सज्ज आहेत तर त्याच्यानुसार आहे. तर म्हणजे त्यांनी 3 कॅटेगरी आहे, कॅटेगरी आहे की ए कॅटेगरी, बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरी. ए कॅटेगरी म्हणजे काय की त्या कॅटेगरीमध्ये किती राज्य म्हणजे किती म्हणजे जास्त प्रमाणात खाणी किंवा मायनिंग आहे, ठीक आहे. बी राज्यामध्ये त्यापेक्षा कमी खाणी किंवा मायनिंग आहे, सी राज्यामध्ये सगळ्यात कमी खाणी किंवा मायनिंग आहे. तर सी राज्यात पंजाब आहे पहिला, ठीक आहे, त्यांनी सगळ्यात चांगलं कामगिरी केली आहे याच्यामध्ये, पण ह्याच्यामध्ये असे पण खूप कमी मायनिंग आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी ए मध्ये बघायला गेलं तर मध्य प्रदेश आहे, त्याला प्रथम स्थान आहे. ओडिसा, छत्तीसगड वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा, मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये खाणी पण जास्त आहे, त्यांनी काम पण चांगलं केलेलं आहे. त्यानंतर दुसरी कॅटेगरी बघायला गेली तर गोवा आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीत पंजाब, लक्षात ठेवायचं. MR म्हणजे मायनिंग रेडिनेस, MR, MP म्हणजे पहिलं कॅटेगरीमध्ये MP म्हणजे मध्य प्रदेश, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बघायला गेलं तर गोवा, आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पंजाब, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्लायमेट रिस्क इंडेक्स 2026 किंवा हवामान जोखीम निर्देशांक जर्मन वॉच ही संस्था काढत असते, आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 1995 ते 2024 हा जो पिरियड आहे, जवळपास 20 वर्षाचा पिरियड आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स किंवा हवामान सगळ्यात खराब कोणत्या देशाला प्रभावित केलंय त्या हवामानाने, तर ते आहे डोमिनिका, आणि दुसरा आहे म्यानमार, भारताच्या बाजूला म्यानमार आहे, लक्षात ठेवा. आणि भारताची रँक ह्याच्यामध्ये किती आहे, 9वी रँक आहे. आणि जे फक्त 2024 बघायला गेलं तर म्हणजे एकच वर्षाचं बघायला, हा 20 वर्षाचा पिरियड आहे, आणि फक्त एका वर्षाचा पिरियड बघायला गेलं तर भारताची रँक त्याच्यात 15 आहे. आणि सर्वाधिक प्रभावित देश 2024 साठीचा सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, तर हा देश कुठे आहे, कॅरिबियन कंट्रीज आहेत अमेरिकेच्या खाली, तर तिथे हा देश आहे, ठीक आहे, एकदम छोटंसं आयलंड आहे, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रभावित देश हा आहे, आणि भारताची रँक 15 आहे, इथं भारताची रँक 9 आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतो तसे याच्यावर पण.
त्यानंतर अँड आय ऑन मिथेन, म्हणजे मिथेनवर डोळा. मिथेन म्हणजे आपल्याला माहिती आहे, आणि त्याची खूप म्हणजे आपलं जे कार्बन डायऑक्साईड असतं तर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पोटेन्शियल हे मिथेनचं असतं, की हवामान वाढवण्यासाठीचं पोटेन्शियल. ठीक आहे, तर हे UNEP ने काढलेलं आहे, लक्षात ठेवा. ही संस्था पण विचारू शकतात. अँड आय ऑन मिथेन, तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की आपले जे मिथेन आहे, आपण ह्युमन निर्मित म्हणजे मानव निर्मित, म्हणजे शेती किंवा जे आपण पोल्ट्री किंवा जे प्राण्यांना वगैरे पाळतो त्याच्याद्वारे मिथेन खूप मोठ्या प्रमाणात निघतं. तर त्याच्यामुळे काय झालं, की 1/3 जेवढं आपण हे काय झालं तापमान वाढलंय, तर ते तापमान वाढीमध्ये आपलं ह्युमन निर्मित किंवा मानव निर्मित जे मिथेन आहे तर त्याच्या वाटा सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, 1/3 वाटा आहे, लक्षात ठेवा. एकूण ग्लोबल वॉर्मिंग पैकी 1/3 वाटा मानव निर्मित मिथेनमुळे झाली आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये आता आपल्याला माहिती आहे 1.5 डिग्री सेल्सिअस आपलं जे पॅरिस क्लायमेट डील झाली होती, त्यांनी सांगितलं होतं की 1.5 डिग्री पर्यंत मर्यादा ठेवण्यासाठी 2030 पर्यंत मानव निर्मित मिथेनमध्ये 30% कमी करावे लागेल. ठीक आहे, तर असं आहे अँड आय ऑन मिथेन. त्यानंतर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट 2025चा रिपोर्ट आहे. आता हा काढला FAO, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशननी. फॉरेस्ट आहे पण आपल्याला वाटणार नाही फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन काढेल, पण त्यांनीच काढलेलं आहे. तर वन क्षेत्रानुसार त्यांनी टॉप 3 देश कोणते आहेत? रशिया, ब्राझील आणि कॅनडा. आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण जिओग्राफीमध्ये वगैरे करतो, सगळ्यात जास्त क्षेत्र रशियाचं आहे. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये. दुसऱ्या नंबरला कोणता आहे? ब्राझील नाहीये. दुसऱ्या नंबरला कॅनडा आहे आणि 5व्या नंबरला आहे ब्राझील. तर 5व्या नंबरचा ब्राझील आहे, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचं सगळ्यात जास्त हे आहेत. पण रशिया पहिल्या नंबर दोन्हीमध्ये आहे. सगळ्यात जास्त क्षेत्र पण आहे आणि वन क्षेत्र पण सगळ्यात जास्त रशियामध्येच आहे, लक्षात ठेवा. आणि भारताची जर बघायला गेली तर 9वी आहे. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम किंवा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक, हे कोणी काढली आहे? हेरिटेज फाउंडेशन. आता आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक फ्रीडम म्हणजे आता अमेरिका आहे, तर अमेरिकेने भारतावर निर्बंध टाकले की तुम्ही रशियापासून तेल घेऊ नका किंवा इराणपासून तेल घेऊ नका. तर ह्याच्यामुळे काय झालं की भारताची रँक खूप जास्त कमी झालेली आहे, 128. आणि भारत ते करत पण नाही. जर भारताने तसं केलं असतं की म्हणजे जे आपलं अमेरिका आहे तर त्याचं धुडकावून आपण जर रशियापासून तेल घेतलं असतं तर आपली रँक एवढी कमी आली नसती. ते आपली मोस्टली अनफ्री कंट्री आहे. ठीक आहे, आता संस्था ते सांगितली फक्त 3 देश स्वतंत्र अर्थव्यवस्थेच्या खाली आहेत. ठीक आहे, कोणते कोणते 3 देश आहेत? सिंगापूर, स्वित्झर्लंड आणि आयर्लंड. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण अमेरिका नाहीये. कोणता आहे? सिंगापूर पहिल्या नंबरला, आणि इव्हन पासपोर्ट इंडेक्स मध्ये पण सिंगापूर पहिला आहे. ठीक आहे, त्यानंतर मर्सिडीज बेन्झ हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट. हुरून इंडिया ते मोस्टली रिच जे लोक वगैरे आहेत त्यांचं काढत असतं. तर ह्याच्यामध्ये काय सर्वाधिक श्रीमंत कुटुंबे, आता हुरूनचं मग ते पण बघितलं होतं फिलॅन्थ्रॉपीसाठी, कोणतं शिव नाडर बघितलं होतं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोण आहे? श्रीमंत कुटुंब. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुटुंब आहे आणि दिल्लीमध्ये दुसऱ्या नंबरला. पण ते जर शहराचं बघायला गेलं तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आहे, नवी दिल्लीमध्ये दुसऱ्या नंबरला श्रीमंत लोक आहेत. कुटुंब खूप जास्त महत्वाचं वाटत नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. आता हे लक्षात घ्या, मगाशी आपण प्रॉस्पेक्ट रिपोर्ट किंवा संभावना अहवाल हे आपण मगाशी पण बघितलं होतं, पण तो इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट होता. लक्षात ठेवा कुठे गेला. हा बघा, आर्थिक स्थिती आणि संभावना अहवाल. तर हा जो रिपोर्ट होता हा पण देशाने काढलेला आहे. ठीक आहे, UN देसा. आणि हा जो रिपोर्ट आहे कुठे गेला तो यार, वरती गेला. हा, हा जो अर्बनायझेशन रिपोर्ट आहे तर हा पण UN देशाने काढलेला आहे. UN देशामध्ये मग तुम्हाला सांगितलं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक आणि सोशल वेलफेअर हा युनायटेड नेशनचा आहे. लक्षात ठेवा. आता जिथं कुठे तुम्हाला संभावना दिसलं किंवा प्रॉस्पेक्ट दिसलं तिथं डायरेक्ट UN देसा लावून टाकायचं. त्यांनी जर संस्था विचारली तर UN देसा लावून टाकायचं, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील 45% लोकसंख्या शहरात राहते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भारतात किती राहते 2011चा जो सेन्सस आहे तर त्याच्यानुसार भारतात किती लोकसंख्या आहे ते तुम्हाला सांगायचं आहे शहरामधली. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगून टाका पटकन. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलं. आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे बघायला गेली तर जकार्ता इंडोनेशियातला आहे, दुसऱ्या नंबरला ढाका बांगलादेशचा आहे, तिसऱ्या नंबरला टोकियो जापानचा आहे, आणि चौथं शहर आहे दिल्ली भारतातलं. कोलकाता 9व्या नंबरचा आहे. म्हणजे टॉप 10 मध्ये 2 भारतीय आहेत. कोणते कोणते शहर आहेत? दिल्ली चौथ्या नंबरला आणि 9व्या नंबरला कोलकाता भारतातला आहे. पहिल्या नंबरला इंडोनेशिया, दुसऱ्या नंबरला ढाका बांगलादेश. त्याच्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स, तर ह्याची संस्था कोणती आहे? विपो. ठीक आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ही जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक काढते. तर सर्वाधिक पेटंट अर्ज भरण्यामध्ये टॉप देश कोणता आहे? पहिला नंबर चीनमध्ये आहे, दुसरा नंबर अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त तिथं पेटंट्स येतात. आणि भारताची रँक आहे 6 नंबरची. ठीक आहे, त्यानंतर रूल ऑफ लॉ इंडेक्स आहे. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट हा इंडेक्स काढत असतो. रूल ऑफ लॉ म्हणजे तुमच्या देशात किती म्हणजे कशा पद्धतीनं लॉ किती चांगल्या पद्धतीचा आहे तर ते सांगत असतं. तर भारताची रँक खूप खाली आहे, 86 नंबरची रँक आहे. ठीक आहे, आणि शेवटचा देश व्हेनेझुएला आहे, त्याच्यामध्ये लॉ खूप खराब आहे असं म्हणणं आहे यांचं, 143 नंबरची आहे. आणि टॉप 2 देश कोणते आहेत? डेन्मार्क, नॉर्वे. आपण लक्षात ठेवायचं डे नाईट लॉ, डे नाईट लॉ, डे नाईट लॉ, डे नाईट लॉ. वर्ल्ड जस्टिस रिपोर्ट काढतं डे नाईट लॉ. डे नाईट लॉ म्हणजे काय? डेन्मार्क, नॉर्वे. लॉ म्हणजे लॉचा इंडेक्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, असं लक्षात राहून जाईल तुमच्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे पण झालेले आहे. त्याच्यानंतर आहे आपले ऑगस्ट सप्टेंबर 2025 चे.
आता ह्याच्यात पहिला आहे सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम स्टॅटिस्टिकल रिपोर्ट 2023 आहे किंवा नमुना नोंदणी प्रणाली अहवाल 2023 चा. आता लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेल की इथं स्टॅटिस्टिकल आहे, तर हे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, तर त्याचं असेल तुम्हाला असं वाटलं, पण ते नाहीये. ते आहे आपले रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, तर त्यांचं ऑफिस आहे. ही संस्था आहे, ही काढते ही रिपोर्ट. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, संस्था आपण विचारू शकता. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काही निष्कर्ष काढले, काय सॅम्पल किंवा नमुना घेऊन आधी जे आपलं सेन्सस होतं, सेन्सस किंवा जी जनगणना असते त्यात आपण एका एका व्यक्तीला मोजतो. ह्यांनी काही नमुने घेतले, तर त्या नमुन्यामध्ये काही निष्कर्ष काढले. टोटल फर्टिलिटी रेट, ढोबळ जन्मदर किंवा बाकीच्या पण गोष्टी बघितल्या, त्या आपण थोड्या बघू. पण आधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जे आपलं टोटल फर्टिलिटी रेट आहे किंवा ज्याला आपण प्रजनन दर म्हणतो, एकूण प्रजनन दर, तर त्याचं आपलं जे रिप्लेसमेंट लेवल आहे ते किती 2.1 असते. ठीक आहे, टोटल रिप्लेसमेंट लेवल 2.1 असते, पण ह्याच्यापेक्षा आता आपलं भारताचं कमी झालेलं आहे, ते 1.9 वर आलेलं आहे. हे असं पहिल्यांदाच झालेलं आहे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त लक्षात ठेवा. पूर्ण भारताचं कमी झालेलं आहे, 1.9 वर आलेलं आहे. सगळ्यात अधिक बघायला गेलं तर बिहारमध्ये प्रजनन दर 2.8, सर्वात कमी दिल्लीमध्ये 1.2 आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपल्या टोटल भारतात म्हणजे 2011 जे सेन्सस झालं होतं, तर त्याच्यामध्ये भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की सगळ्यात कमी ज्याचा प्रजनन दर आहे? ठीक आहे, कोणतं राज्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर ढोबळ जन्मदर, क्रूड बर्थ रेट हे 18.4 आहे. आता हे ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करत बसत नाही मी तुम्हाला, ते सगळं आपण कोर्समध्ये वगैरे केलं असेल. ठीक आहे, पटापट सांगतो. जे ढोबळ जन्मदर किंवा क्रूड बर्थ रेट आहे 18.4 आहे. जन्मावेळी लिंग गुणोत्तर किंवा सेक्स रेशो ऍट बर्थ सगळ्यात अधिक बघायला गेलं तर छत्तीसगडमध्ये आहे, सगळ्यात कमी बघायला गेलं तर उत्तराखंडमध्ये आहे. आणि सर्व जन्मदर टोटल पूर्ण भारताचा बघायला गेलं तर 18.4 आहे. पूर्ण भारताचा मृत्यू दर बघायला गेलं तर 6.4 आहे. बालमृत्यू दर बघायला गेलं तर 25 आहे. तर हे आकडे लक्षात ठेवा, जन्मदर, मृत्यू दर आणि बालमृत्यू दर कोणी काढलेले आहे? SSR ने. ठीक आहे, त्यानंतर अॅन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज. आता इंडस्ट्रीज किंवा उद्योगाचा आहे, तर इथं GDP नसणार आहे, इथे काय असेल? GVA, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. ठीक आहे, हे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड किंवा त्याला आपण एकूण मूल्यवर्धन करतो, तर हे म्हणतो मूल्यवर्धन म्हणतो. तर ह्या कोणी काढलेलं आहे? मोस्पीच मध्ये एक NSO नावाची ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. तर ह्यांनी ही जी रिपोर्ट आहे किंवा सर्वेक्षण काढलेलं आहे. तर ह्यांनी काही मुख्य निष्कर्ष काढले आहेत. GVA किंवा ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड आहे, एकूण उत्पादन आहे आणि एकूण रोजगारात वाढ किती झाली, ते सगळे ह्यांनी सांगितलेले आहे. तर GVA किंवा मूल्यवर्धन, आता ह्याच्यामध्ये 3 स्टेट्स आहेत, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू. तर हे सगळे आलटून पालटून आले आहे. इथं जे टोटल GVA आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे, एकूण उत्पादनात गुजरात पहिला आहे आणि रोजगार वाढीत कुठं? तामिळनाडू पहिला आहे. तुम्हाला मॅपवर चांगल्या पद्धतीने सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आता हा समजा भारत, समजा तर ह्या भारतामध्ये इथं आहे महाराष्ट्र, इथे आहे गुजरात आणि इथे आहे तामिळनाडू. तर हा जो महाराष्ट्र आहे, तर हा याच्यात एकूण टोटल मूल्यवर्धन किंवा एकूण टोटल GVA ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड जिथं झालेलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. आणि सगळ्यात जास्त उत्पादन कुठे निघालं असेल, तर हे गुजरातमध्ये. आणि सर्वाधिक जास्त रोजगार वाढ कुठे झाली असेल, तर हे इथं कुठं? तामिळनाडूमध्ये. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे विचारू शकता हे पण. तर हे तीनही राज्य आलटून पालटून आलेले आहे. इथं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आहे, इथं गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आहे, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आहे. ठीक आहे, लक्षात ठेवून द्या. तर आणखी एक गोष्ट म्हणजे काय की हे जे GVA आहे, तर मागच्या वर्षीपेक्षा टोटल 12% वाढलंय आणि बाकीचे हे 2 आहेत ते 6-6% वाढलेले आहे. तर थोडंसं त्यापेक्षा कमी आहे, 5.80 आहे आणि 5.92 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 आहे. आता असे ज्यावर प्रश्न विचारतात, हे आपल्याला माहिती पाहिजे कोण काढत आहे? पर्यावरण मंत्रालय. तर ह्याच्या अंतर्गत एक कार्यक्रम होता NCAP नावाचा किंवा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी काय केले? टोटल 130 शहर आहेत, तर त्यांचं मूल्यांकन केलं आणि त्याच्यात त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. तर पहिली कॅटेगरी, दुसरी कॅटेगरी, तिसरी कॅटेगरी. पहिली कॅटेगरी काय होती की 10 लाख लोकसंख्या असेल त्याच्यापेक्षा, तर 10 लाख लोकसंख्या असलेले शहर, तर त्याचं त्यांनी मूल्यांकन केलं. दुसऱ्या ह्याच्यात 3 ते 10 लाख शहर आहेत, लोकसंख्या असलेले शहर. तिसऱ्या ह्याच्यात 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले शहर आहेत. ठीक आहे, तर हे कॅटेगरी 1 चे, आपण कॅटेगरी 2 चे आपल्याला लक्षात पाहिजे. हे कॅटेगरी 3 चे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण वाचून घ्या. देवास मध्य प्रदेशचा आहे, पण कॅटेगरी 1 मध्ये आहे इंदूर पहिला आहे, जबलपूर दुसरा आहे आणि आग्रा सुरत हे दोन्ही मिळून तिसऱ्या नंबरवर आहे. लक्षात ठेवा, इंदूर पहिलं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इंदूर आणि जे पांथळ शहर आहे त्याच्यामध्ये पण इंदूर पहिलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. इंदूर, जबलपूर, आग्रा, सुरत हे पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर पांथळ शहरे बघायला गेली, हे कोण काढत असतं? रामसर करार आहे. तर त्याच्याद्वारे आपण जे वेटलँड एरियाज बघतो किंवा वेटलँड साइट्स बघतो, तेच हे पाणथळ शहरे पण देतात. तीच जी सिस्टीम आहे किंवा रामसर करार आहे, तर तेच. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच इंदूर आणि उदयपूर आलेले आहेत. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इंदूर आणि उदयपूर.
त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025चा. आता हे कोण काढतं? इनोव्हेशन आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, जे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आहे, विपो म्हणतो आपण त्याला, तर ते काढतं. आपण मगाशी पण विपोचं बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये काय बघितलं होतं की कोणी जास्त पेटंट्स काढले, कोणत्या देशामध्ये जास्त पेटंट्स आले, तर ते त्यांनी मोजलं होतं मगाशी. त्याच्यामध्ये पहिला चायनाचा होता, दुसरा काय म्हणतात अमेरिकेचा होता, आणि 6वा नंबर भारताचा होता. तर इथे पण भारताचा चांगला क्रमांक आहे, 38वा क्रमांक आहे, तर तो पण खूप चांगला असतो. 2015ला होता 81 होता, 81 वरून 2024ला 39 आला. एवढी मोठी जंप आहे, तर आपल्याला तसं विचारू शकतात. 2025ला आहे 38वा नंबर आहे, तर मागच्या वर्षी प्रश्न नव्हता आला, ह्या वर्षी विचारू शकतात. 139 पैकी 38वी रँक आहे, खूप चांगली रँक आहे. आता टॉप 3 देश बघायला गेलं, स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका. फक्त 2 जरी लक्षात ठेवायचे, तर स्वी लक्षात ठेवा, ठीक आहे, स्वी, इनोव्हेशनचा स्वी, इनोव्हेशनचा स्वी, इनोव्हेशनचा स्वी. आणि पहिल्या नंबरला जो मोठा स्वी आहे, मोठा म्हणजे मोठं नाव असलेलं जे शहर आहे किंवा जे देश आहे, ते पहिला आहे. दुसऱ्या नंबरला स्वीडन, तिसऱ्या नंबरला अमेरिका. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्या आयसीटी सेवा आहे, तर त्याच्यामध्ये भारत प्रथम आहे. तर असं पण विचारू शकतात, भारत प्रथम कोणत्या ह्याच्यात आहे? आयसीटी सेवा निर्यात मध्ये. लक्षात ठेवा, आयसीटी सेवा निर्यात. त्याच्यानंतर टॉप 100 मध्ये इनोव्हेशन क्लस्टर्स बघायला गेले, तर पहिल्या नंबरला क्लस्टर म्हणजे भारतातून पहिल्या नंबरला बघायला गेलं तर बेंगलोर आहे, त्यानंतर दिल्ली आहे, मुंबई, चेन्नई आहे. ठीक आहे, टॉप 100 मध्ये टोटल भारताचे 4 आहेत. आणि त्याच्यानंतर स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स. इफिशियन्सी म्हणजे काय? कार्यक्षमता. स्टेटची एनर्जी किंवा राज्य ऊर्जेची कोणत्या राज्यात सगळ्यात चांगलं एफिशियन्सी. आता हे कशामध्ये मोजतात इफिशियन्सी? हे मोजतो आपण मिलियन टर्म्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट. काय? मिलियन टर्म्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट, त्याच्यामध्ये आपण मोजतो. तर 4 ग्रुप्स दिलेले आहे, तर कोणत्या टॉप परफॉर्मन्स आहे 4 ग्रुपमध्ये. ठीक आहे, तर पहिला ग्रुप आहे ज्याच्यात आपण 15 मिलियन टन्स ऑफ ऑइल एक्सपोर्ट सॉरी इक्विव्हॅलंट ते मोजत असतो, किती? 15 पेक्षा जास्त. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपण एनर्जी वापरतो, तर तशा राज्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे. त्यानंतर मीडियम मध्ये कोणता आहे? 5 ते 15 मिलियन टन्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट आंध्र प्रदेश आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी याच्यात आसाम आहे, आणि सगळ्यात कमी याच्यात त्रिपुरा आहे. तर हे सगळ्याचे सगळे माहिती पाहिजे. ऍटलीस्ट हा पहिला जो आहे तो तरी माहिती पाहिजे. 15 पेक्षा जास्त मिलियन टन्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट मध्ये महाराष्ट्र पहिला आहे. ठीक आहे, कोण काढतं ते पण लक्षात ठेवा, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. त्याच्यानंतर फॉर्च्यून ग्लोबल 500 ची लिस्ट आहे, तर ह्याच्यामध्ये टोटल 500 सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. तर त्याची क्रमवारी दिली आहे. सगळ्यात जास्त सगळ्यात टॉपची कोणती आहे? वॉलमार्ट. आणि भारतातली पहिल्या नंबरची रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, आणि टोटल ते जगभरात बघायला गेलं तर 88 नंबरची आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स किंवा शांतता, शांतता इंडेक्स आहे, तर हे कोण काढतंय? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. ठीक आहे, ही संस्थेचं पण नाव लक्षात ठेवा. सर्वात शांत बघायला गेलं तर आइसलँड, आयर्लंड, न्यूझीलंड. भारताची रँक 115 आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात अशांत बघायला गेले तर रशिया, युक्रेन. रशिया युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे, आता मोस्टली इराण वगैरे पण येईलच पुढच्या वर्षी, पण हे मागच्या वर्षीचे आहे, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता 15चं नाही 25चं असेल, तुम्हाला करेक्शन करून देईल. तर बघा, सर्वात अशांत रशिया, युक्रेन. आपल्याला माहिती आहे युद्ध सुरू आहे, तर रशिया आणि युक्रेन मध्ये. त्याच्यानंतर बघायला गेलं तर भारताची रँक 115 आहे, आणि हे आय लक्षात ठेवायचे, शांतीसाठीचे आय आहेत. आणि हे जे होते काय त्याला इनोव्हेशन साठीचे स्वी होते. आता शांतीसाठीचे आय, तर ह्याच्यामध्ये जो आईस आहे, लक्षात ठेवा, शांती कशाने भेटते? आईसनी. जे बर्फ आहे, बर्फाने शांती भेटते आपल्याला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पहिला आहे आइसलँड, दुसरं आयर्लंड, तिसरं न्यूझीलंड. ठीक आहे, त्याच्यानंतर NIRF, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. तर ही आपली जी शिक्षण मंत्रालय ती जाहीर करते. मला काही खूप महत्वाचं वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या पटापट. जी अव्वल संस्था आहे त्याच्यामध्ये एकूणच सगळ्या टोटल मध्ये, ती आहे मद्रास. त्यानंतर सर्वोत्तम इंजिनिअरिंग मध्ये पण मद्रासच आहे, IITचं. त्याच्यानंतर सर्वोत्तम विद्यापीठ बघायला गेलं तर IISc बँगलोर आहे. सर्वोत्तम व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट बघायला गेलं तर अहमदाबादचं IIM आहे. त्यानंतर सर्वोत्तम महाविद्यालय बघायला गेलं तर हिंदू कॉलेज दिल्लीचं आहे. ठीक आहे, तर हे फक्त एकदा वाचून घ्या, खूप जो मला काही इम्पॉर्टंट वाटत नाही ते. त्यानंतर ग्लोबल टॅलेंट रँकिंग 2025 ची आहे, ही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. तर ही संस्था काढत असते. भारताची रँकिंग 63 आहे 69 पैकी. आता इथं प्रथम स्वित्झर्लंड वगैरे आहे, तर ठीक आहे, मला एवढं पण हे पण जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण वाचून घ्या. त्यानंतर वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर डेमोक्रॅटिक लीडर, आता हे मोदीचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मोदींची जी अप्रुव्हल रेटिंग आहे 75 आहे, आधी जास्त होती, जास्त वरून थोडीशी कमी झाली, पण स्टील आता पहिल्या नंबरला आहे. ठीक आहे, मॉर्निंग कन्सल्ट नावाची संस्था काढत असते. त्यानंतर इलॉन मस्क आहे, तर हे म्हणजे फोर्ब्स यादीनुसार 500 अब्ज डॉलर्स संपत्ती मिळवणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहे. आता सध्या 800च्या वरती पण गेलेले हे पहिलेच आहेत. ठीक आहे, इलॉन मस्क. त्यानंतर डाईस रिपोर्ट, आता ही शिक्षण मंत्रालय काढत असते, आणि याच्यामध्ये एक नवीन आपण अचिव्हमेंट केली आहे की टोटल भारतात जे शिक्षक आहे त्यांची संख्या 1 कोटीच्या पार झालेली आहे. पण आपलं अजूनही एज्युकेशन सिस्टीम एवढं काही भारी झालेलं नाहीये. ठीक आहे, शिक्षक नुसते वाढवत आहेत, पण सिस्टीम चांगली करत नाही, जे काय असेल ते. ठीक आहे, लक्षात ठेवा, शिक्षकांची संख्या 1 कोटीच्या पार झालेली आहे.
त्यानंतर इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स. आता ही नीती आयोग काढतं मोबिलिटी, इलेक्ट्रिक मोबिलिटी आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणजे आता इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे असणार आहे, तर त्याच्यासाठीची ही रँकिंग आहे. ते नीती आयोगाने काढली आहे. सगळ्यात पहिले दिल्ली आहे, त्यानंतर महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले हे पण संपले. त्याच्यानंतर आपले आहेत जून जुलै 2025 चे. तर ह्यात पहिला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा शाश्वत विकास अहवाल 2025चा. तर खूप जास्त महत्वाचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहे, परत येऊ शकतो, कारण की ही रिपोर्ट आहे 10वी. आणि सोबतच ह्या वर्षी पहिल्यांदा भारताची रँक टॉप 100 मध्ये आलेली आहे. किती आहे? 99वी रँक आहे भारताची. खूप जास्त महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता ही संस्था कोणती आहे काढणारी, इथं लिहिलेली नाही आहे, लिहितो. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क नावाची एक संस्था आहे युनायटेड नेशनची. तर त्याच्या ही ती संस्था ही रिपोर्ट काढत असते. तर आवृत्ती 10वी होती आणि भारताची रँक आहे 99वी रँक आहे, लक्षात ठेवायची, इम्पॉर्टंट आहे. आणि भारताची रँक 2024 मध्ये 109वी होती, लक्षात नाही ठेवलं चालेल, पण ही लक्षात ठेवा 99वी रँक. भारताचा स्कोर बघा 67 आहे. आणि जर 100 टोटल स्कोर असला तर आपल्याला माहिती आहे टोटल 17 एसडीजी आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. तर 17 पैकी 17 जर पूर्ण क्लिअर असल्या तुमच्या तर 100 स्कोर येईल. पण जर एकही नसेल तर 0 स्कोर येईल. ठीक आहे, तर भारताचा स्कोर 67 आहे. 17 पैकी हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 17 पैकी एकही लक्ष्य 2030 पर्यंत पूर्णपणे साध्य होण्याच्या मार्गावर नाही. आणि आता सध्याच्या कंडिशन जर ट्रॅकवर बघायला गेलं तर 17% ट्रॅकवर आहेत, हे पण लिहिलेलं नाही आहे. टोटल 17% ऑन ट्रॅक टू अचीव SDG बाय 2030. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा, ही पण गोष्ट. आता ह्यांनी काय केलंय, ह्या वर्षी जी रँकिंग दिली तर ती आपल्यासाठी एकदम सोपी व्हावी त्यासाठी केली आहे. ठीक आहे, बाकी कोणतं त्यांचं काम नव्हतं, फक्त एक होतं की आपल्या परीक्षेसाठी त्यांनी सोपी करायची होती. आता हे एसडीजीच आहे, तर त्यांनी जी न्यूमरिक्स होईल याचं, तर ते पण फर्स्ट एसडीजी असंच होईल बघा. फिनलँड आहे जो फर्स्ट फिनलँड. एसडीजी म्हणजे काय, एस म्हणजे स्वीडन, इथं लक्षात ठेवा स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे. ठीक आहे, तर डी म्हणजे डेन्मार्क आणि जी म्हणजे काय जर्मनी. एवढं लक्षात राहू शकतं आपल्याला, फर्स्ट एसडीजी एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भारताची रँक तुमच्या लक्षात राहील. शेवटचं एक लक्षात ठेवा, दक्षिण सुदान आहे. आणि सेकंड लास्ट कोणतं आहे, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ठीक आहे, त्यानंतर जे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 आहे. ते ह्याच्यात फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, काय, इफ नो लिंगभेद तर वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये भारताचा क्रमांक 131 असेल. काय लक्षात ठेवायचं आहे, इफ नो लिंगभेद तर वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये भारताचा क्रमांक 131 असेल. आता हे कसं आहे, इफ मध्ये आय म्हणजे आइसलँड, एफ म्हणजे फिनलँड, नो म्हणजे नॉर्वे. ठीक आहे, लिंगभेद म्हणजे ही लिंगभेदाची जी रिपोर्ट आहे ती लिंगभेदाची रिपोर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजे काढतं कोण आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढते. वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. भारताचा क्रमांक दिलाय 131 भारताचा क्रमांक कुठे गेला, हा भारताचा क्रमांक. तर ह्या गोष्टी लक्षात एका स्टेटमेंट मध्ये लक्षात राहून जातील. एवढं स्टेटमेंट पाठ करून ठेवा. त्यासाठी जेंडर गॅप रिपोर्ट साठी कोण काढते, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. भारताचा रँक 131 आहे. हा, हे 4 सब इंडेक्स लक्षात ठेवा. कोणते कोणते आहेत, म्हणजे पहिल्या नंबरला आर्थिक क्षेत्र आहे, म्हणजे जी स्त्री असेल तर तिला 4 याच्यात, स्त्री किंवा जे स्त्री पुरुष मध्ये जे भिन्नता आहे तर ती 4 याच्यात बघतात. पहिलं म्हणजे राजकीय. ठीक आहे, दुसरं म्हणजे आर्थिक, तिसरं म्हणजे शैक्षणिक आणि चौथी म्हणजे हेल्थ किंवा ज्याला आरोग्य म्हणतो ते. तर राजकीय सशक्तीकरण हे एक आहे. त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्राचे सहभाग आणि संधी, शैक्षणिक मध्ये शैक्षणिक पात्रता आणि हेल्थ मध्ये आरोग्य आणि जीवरक्षण. ठीक आहे, तसे 4 आहेत. हे 4 लक्षात ठेवा. आणि हे 4 तुम्हाला सांगितले. शेवटचा पाकिस्तान आहे. आता मगाशी आपण टेररिझम इंडेक्स बघितला होता. टेररिझम इंडेक्स त्याच्यामध्ये पाकिस्तान हा पहिला होता आणि भारताचा रँक 13 होता. ठीक आहे, तर इथे भारताचा रँक 131 आहे. ठीक आहे, जवळपास सिमिलर आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ रिपोर्ट. आता ही रिपोर्ट आहे, ही वर्ल्ड बँक काढते. तर हे 2 काढत असतं रिपोर्ट. आणखी एक रिपोर्ट असते स्प्रिंगची रिपोर्ट असते 2025 ची, म्हणजे स्प्रिंग आणि ही नॉर्मल पण रिपोर्ट असते. तर स्प्रिंग रिपोर्ट मध्ये ती आपण पुढे बघू. तर ह्याच्यामध्ये बघा, पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ रिपोर्ट मध्ये काय बघणार आहे ते, पूर्ण तुमच्या देशामध्ये किती समानता आहे. तर मागील एका दशकात भारतातील तीव्र गरिबीचा दर हा एकदम झपाट्याने कमी झालेला आहे. ठीक आहे, तीव्र गरिबी किती होता, 2011-12ला 16% होता, त्याच्यावरून 22-23 ला डायरेक्ट 2.3%वर आले आहे. तर हे आकडे लक्षात ठेवा. आता सध्याच्या कंडिशनला 2.3% आहे, 22-23चा त्यांनी काढलेला आहे. ठीक आहे, तर एकूण 171 दशलक्ष लोकांना तीव्र गरिबीतून आपण भारताने बाहेर काढलेली आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स मध्ये आता 2022-23 ला आता 15.5% आहे. तर हा एक आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जी वर्ल्ड बँकेची आहे तीच ही स्पिनिंग रिपोर्ट पण काढत असते, इक्विटी ब्रीफ रिपोर्ट. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त समानता असलेले देश आहेत कोणते, स्लोव्हाक प्रजासत्ताक, स्लोव्हानिया,
बेलारुस आणि भारत. तर म्हणजे फक्त स्लो पॉवर्टी इंडेक्स किंवा स्लो पॉवर्टी आणि इक्विटी एवढं लक्षात ठेवा. ओके, स्लो पॉवर्टी इक्वॅलिटी. आता स्लो म्हणजे काय, स्लोवानिया, ठीक आहे, स्लोव्हक प्रजासत्ताक आणि स्लोव्हेनिया, तर हे दोन लक्षात राहील. आणि भारत चौथ्या नंबरवर आहे. ठीक आहे, तर ही वर्ल्ड बँक काढते भारताचा इंडेक्स 25.5 आहे आणि आधी 28.8 वरून कमी झाले आहे, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये पण एक इश्यू आहे, पण तो खूप मोठं लेक्चर होईल म्हणून ते सांगत नाही. ते आपल्या जो कोर्स आहे त्याच्यात प्रॉपरली सांगितलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2025 आहे. तुम्हाला मग सांगितलं होतं की जो पासपोर्ट आहे तो आपण म्हणजे दर महिन्याला आता निघत असतो, हेनले काढत असतं. आधी दर 6 महिन्यांनी काढत होती, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारला होता. आता प्रश्न विचारायचे चान्सेस कमी आहे. पण ठीक आहे, एकदा वाचून घ्या. वर्षातून 2 वेळा जाहीर, वर्षातून 2 वेळा जाहीर नाही होत, दर हप्त्याला सॉरी दर महिन्याला जाहीर होत असतो. आता आधी होत होता 2 वेळा. ठीक आहे, वर्षातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूरचा आहे. तर हा एकच लक्षात ठेवा. जी आता नवीन रिपोर्ट निघाली होती त्याच्यामध्ये पण सिंगापूरच होतं, तर तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे जे जुलै होतं त्याच्यामध्ये भारताची रँक 77 होती, फेब्रुवारीमध्ये 75 वर आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टॉपमध्ये सिंगापूर तुम्हाला सांगितलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25. मग आपण बघितलं होतं स्वच्छ वायू सर्वेक्षण. आता हे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे स्वच्छता कशी करतात त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तर सुरुवात 2016 मध्ये केलं होतं स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत. ठीक आहे, आता ही 9वी आवृत्ती होती आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा नवीन श्रेणी ऍड केली आहे. तर ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात, स्वच्छ सुपर लीग. तर हे लक्षात ठेवायचं आहे, स्वच्छ सुपर लीग. तर ह्याच्यातले जे हे सगळे शहर आहेत तर हे आपल्याला पाठ पाहिजे, ते आपण सांगू. ठीक आहे, आता ह्यांनी आणखी गोष्ट काय केली की महाकुंभ म्हणजे कुंभमेळा झाला होता, तर कुंभमेळ्यातील कचरा व्यवस्थापनासाठी युपी गव्हर्नमेंटला आणि प्रयागराज महानगरपालिकेला त्यांनी विशेष पुरस्कार प्रदान केलेला आहे. ठीक आहे, स्वच्छता सर्वेक्षणमध्ये. आणि सर्वोत्तम गंगा शहर पण त्यांनी प्रयागराजला घोषित केलेलं आहे आणि सफाई मित्र सुरक्षित शहर विशाखापट्टणमला त्यांनी घोषित केलेलं आहे. तर हे ठीक आहे, पण याच्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सुपर स्वच्छता लीग सिटीज. हे सिटीज आपल्याला लक्षात ठेवायचे, पहिल्यांदाच काढलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर ह्यांनी काही कॅटेगरी केल्या आहेत. तर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कॅटेगरीमध्ये इंदूर आणि सुरत. आपण मगाशी बघितलं होतं जी काय म्हणतात वायू सर्वेक्षण होतं, स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये पण पहिला इंदूर होता आणि दुसऱ्या नंबरला कोणतं होतं आठवते का, ते होतं जबलपूर. ठीक आहे, जबलपूर दुसऱ्या नंबरला होतं आणि इथे दुसऱ्या नंबरला सुरत आहे. आणि जे 3 लाख ते 10 लाख मध्ये नोएडा दुसऱ्या नंबरला आहे, 50 लाख ते 30 लाख मध्ये दिल्ली तिसऱ्या म्हणजे पहिल्या नंबरला आहे. म्हणजे काय यार, तिथे किती कचरा असतो, तुम्ही कधी दिल्लीला गेले असेल तुम्हाला माहिती असेल, लय कचरा असतो दिल्लीमध्ये. पण त्यांनी इथं दिलेलं आहे, ते ठीक आहे. नंतर विटा शहर, आता हे इम्पॉर्टंट आहे. हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातले दोन विटा आणि सासवड, तर हे दोन्ही शहर महाराष्ट्रातले आहे, लक्षात ठेवा. विटा शहर, त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायची गरज नाही. स्वच्छ शहर मध्ये म्हणजे हे स्वच्छ सुपर, हे सुपर स्वच्छ आहे आणि हे स्वच्छ शहर आहे. तर ह्याच्यामध्ये टॉप शहर कोणतं, अहमदाबाद आणि भोपाळ आहे. टॉप शहर अहमदाबाद भोपाळ, 10 लाखापेक्षा जास्त आहे ह्याच्यात. आणि त्यानंतर मीरा भाईंदर बघायला गेलं म्हणजे सॉरी 3 ते 10 लाख बघायला गेलं, त्याच्यामध्ये मीरा भाईंदर आहे आणि 50,000 ते 3 लाखापर्यंत देवास आहे. बाकीचे लक्षात नाही ठेवले तरी चालतील, पण एकदा वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2025चा. आता हे रिअल फर्टिलिटी क्रिसिस आहे, तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी भारतात प्रजनन दर 1.9 सांगितला आहे. आणि मगाशी आपण जी रिपोर्ट बघितली होती तर त्या रिपोर्टमध्ये पण 1.9 सांगितलेला आहे. ठीक आहे, तर आता भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश झालेला आहे. हा ह्याच्यामध्ये घोषित केलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश 146 कोटी सध्या आहे, चीनला मागे टाकलेले आहे. संस्था कोणती, UN पॉप्युलेशन फंड आहे, लोकसंख्या निधी. आणि त्याचं हे टायटल पण लक्षात ठेवा, खरे प्रजनन संकट. ठीक आहे, त्यानंतर 16वी जनगणना आहे, स्वातंत्र्यानंतरची 8वी होती. तर ह्याच्यामध्ये काय कास्ट सेन्सस नुसार होणार आहे, पहिल्यांदाच होणार आहे. तर हे आपण म्हणजे बऱ्याचदा आधी पण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर 1 ऑक्टोबर पासून जी होणार होती लडाख जम्मू काश्मीरमध्ये, 1 मार्च 2027 पासून. तर हे थोडेसे आकडे चेंज झाले आहे, हे लक्षात नका ठेवू. तर हे आपण नंतर कव्हर केलेलं आहे, ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे, आपण पुढे पण कव्हर करून टाकू. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम SRS रिपोर्ट आहे. तर ही रिपोर्ट आपण मगाशी पण बघितली होती आणि ही थोडीशी वेगळी रिपोर्ट आहे. ही काढते कोण, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. मगाशी पण बघितलं होतं, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने काढलेली रिपोर्ट होती आणि ही पण वेगळी रिपोर्ट आहे थोडीशी. तर इथे पण नमुने घेतले आणि ह्याच्यात त्यांनी एकूण प्रजनन दर 2.0 सांगितले 2021चा. मगाशी आपण जो दुसरा काढला होता 1.9 होता. ठीक आहे, आता हा याच्या अगोदरचा तो 2023चा होता, हा 2021चा आहे. वयोगट बघितलं 0 ते 14 वर्ष. आता हे फक्त वाचून घ्यायची गोष्ट आहे, खूप जास्त पाठ करायची गरज नाही. आय थिंक मला वाटतं की ते फक्त जे आपलं हे होतं काय त्याला 2011चा सेन्सस आहे त्याच्यावरच विचारतील, ह्याच्यावर विचारायचे चान्सेस कमी आहे. पण एकदा वाचून घ्या. ठीक आहे, PDF मधून किंवा पॉज करून पण वाचू शकता. त्यानंतर महिलांच्या विवाहाचे सरासरी वय 1990ला 19 होते आणि 2021ला 22 झालेले आहे, 22.5 झालेले आहे. त्यानंतर क्लायमेट
चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 चा हवामान बदल कामगिरी निर्देशांक, ही संस्था कोणती आहे? जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट. तर ह्या दोन मिळून काढतात. आणखी एक गोष्ट इथं महत्वाची कोणती आहे की इथं पहिले तीनच्या तीनही स्थानं त्यांनी रिक्त ठेवलेले आहेत, तिथं दिलेच नाही कोणी. आणि चौथा दिलाय डेन्मार्कला आणि नेदरलँडला. त्यांचं म्हणणं काय की असं कोणतंच देश झालेलं नाही आहे की ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. भारताची रँक 10वी आहे, म्हणजे खूप चांगली आहे. 10वी रँक म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षापासून भारत टॉप 10 मध्येच येत आहे. ठीक आहे. शेवटचा इराण आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे पण संपले आहे. त्याच्यानंतर आपले आहेत एप्रिल मे 2025 चे. तर ह्याच्यात पहिला आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 चं. काढते कोण? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP. ठीक आहे. आता ह्याला मराठीत काय म्हणतात लिहून घ्या. मानव विकास निर्देशांक. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता मानव विकास निर्देशांक ह्याचे शीर्षक किंवा फोकस, ह्या वर्षीचा फोकस लक्षात ठेवा. काय होता? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फोकस होता, खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपल्या याचं शीर्षक पण लक्षात राहील. काय? एज ऑफ AI. ठीक आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स एज ऑफ AI. तर त्या शीर्षकामध्ये हे आहे. ठीक आहे. मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. ठीक आहे. भारताचा क्रमांक 130 आहे आणि भारतासह बांगलादेशचा पण क्रमांक 130 आहे. आपल्याला पटत नसेल पण परीक्षेसाठी पटवून घ्यावं लागेल. 130 दोन्हीचा आहे, भारताचा आणि बांगलादेशचा. त्यानंतर भारताचे HDI चे मूल्य 0.685 आहे. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 2022 हे लक्षात नाही ठेवलं चालेल. त्यानंतर टॉप 4 कोणते आहेत? आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क. INOSD असं लक्षात ठेवा. आता हे जे खूप जास्त होईल तुम्हाला की हे पूर्ण काय म्हणतात हे जे आपण नाव बनवतो छोटे शॉर्ट मध्ये, तर पण हे तुम्ही 4-5दा वाचलं तर लक्षात राहून जाईल, तुमच्या सगळं तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर INOSD हे ह्युमन डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यानंतर लास्टचे 3 आहेत ते साऊथ सुदान, सोमालिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. हे लक्षात ठेवायचं. यस 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 सर, यस 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 सर, आपलं ह्युमन डेव्हलपमेंट चांगला आहे. यस 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 सर. ठीक आहे. त्यानंतर हे जे बाकीचं आहे हे सगळं तुम्ही स्टॅटिक मधून करून टाकता, तुम्ही तिथून करून टाका किंवा एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर जनरल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. तर हा जो इंडेक्स आहे तर हा पण जे सेम आहे तर ह्याच्या अंडरच आहे. तर ह्याच्यामध्ये भारताचा स्कोर आहे 0.874. ठीक आहे. लिंग विकास निर्देशांक, तर स्कोर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे, तर लिंग असमानता निर्देशांक, ह्याच्यामध्ये स्कोर हा लक्षात नाही ठेवला चालेल पण आपली रँक लक्षात ठेवा 102. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट किंवा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल, तर हा आपण मगाशीच बघितला होता 2025 चा, आता नवीन आला तो. तर हा खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्यांचं काही खरी नाही, ते 1-2 वर्षाचं विचारू शकतात. तर आपण हे पण प्रिपेअर्ड असायला पाहिजे. संस्था कोणती? IQAir आणि आधार. हा मगाशी आपण आधार बघितला नव्हता, म्हणजे आपण जो 2025 चा बघितला स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये आपण आधार बघितला नव्हता. हा आधार लक्षात ठेवा, PM 2.5 च त्याचा आधार असतो. ठीक आहे. त्यानंतर भारत सर्वात प्रदूषित देशामध्ये 5वा क्रमांक आहे. मगाशी बघितलं होतं त्याच्यामध्ये 6वा क्रमांक आहे. आणि टॉप 5 लक्षात नाही ठेवले चालेल, पण भारताचा क्रमांक 6वा आहे. लक्षात ठेवा ह्या वर्षीसाठी. मागच्या वर्षीसाठी 5वा होता. सर्वात प्रदूषित शहरे आपण मगाशी बघितलं होतं, कोणतं होतं? लोणी. लोणी सगळ्यात जास्त प्रदूषण आहे. ठीक आहे. लोणीमध्ये. पण मागच्या वर्षी होतं बर्निहाट. आता बर्निहाट आहे मेघालयच्या बॉर्डरवर आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मेघालय आहे, आसाम मध्ये नाहीये. मेघालयमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी आसाम पण दिसेल, पण ते आसाम मेघालय बॉर्डर मध्ये आहे, तर तो कन्फ्युज होतं म्हणून ते बरेच जण आसाम टाकतात, पण हे ऍक्च्युली मेघालय आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक प्रदूषित राजधानी दिल्ली. पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स किंवा पंचायत प्रगती निर्देशांक, तर हा पंचायत राज मंत्रालय काढतं, खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. तर ह्याच्या थीम्स बघायला गेलं 9 थीम्स आहेत. तर किती थीम्स आहेत तसा डायरेक्ट स्टेटमेंट देऊ शकता. 9 थीम्स आहेत. 9 कोणते कोणते आहेत? पॉवर्टी फ्री आहे, हेल्दी, चाइल्ड फ्रेंडली, म्हणजे हे जे पंचायत कशी असायला पाहिजे त्याचे थीम्स आहेत. त्यानंतर वॉटर सफिशियंट, क्लीन आणि ग्रीन, त्याच्यानंतर सेल्फ सफिशियंट, सोशली जस्ट, गुड गव्हर्नन्स वाली आणि वुमन फ्रेंडली. तर हे थीम्स आहेत, हे एकदा वाचून घ्या जेणेकरून तुमच्या काही स्किप व्हायला नको. ठीक आहे. त्याच्यानंतर 346 फ्रंट रनरसह गुजरात प्रथम आहे. तर हे पंचायत ऍडव्हान्स सगळ्यात चांगले म्हणजे पंचायत राज कुठे आहे, तर त्यासाठी 346 फ्रंट रनर्स हे पंचायत आहेत. ठीक आहे. कुठं? गुजरातमध्ये. सर्वाधिक परफॉर्मन्स मध्ये बघायला गेलं तर गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा, तर हे अव्वल आहे. त्याच्यानंतर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक किंवा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, तर हे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स काढतं आणि ह्या वर्षी नवीन एक आलेलं आहे, तर ते मेच आहे. ते अजून आपण कव्हर करू पुढच्या महिन्यात जेव्हा कव्हर करू तेव्हा, तर ते अजून आपण करंट मध्ये कव्हर केलेलं नाही. तर तिथं आपल्या आता रँक 157 गेलेली आहे, तर अजून खाली गेलेली आहे. तर ह्या वर्षी 2025 विचारतील आपल्याला, तर तिथं 151 रँक आहे, ती लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिले 4 देश कोणते आहेत? नॉर्वे, एस्टोनिया, नेदरलँड, स्वीडन. फक्त नॉर्वे, एस्टोनिया एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल तुमचं. त्यानंतर शेवटचे 3 कोणते? इरिट्रिया, नॉर्थ कोरिया, चीन. लक्षात नाही ठेवायचं तरी चालेल, पण शेवटचं इरिट्रिया हा एवढं लक्षात ठेवून द्या. त्यानंतर ग्लोबल टेररिझम इंडेक्स आपण मगाशी बघितला होता, त्याच्यामध्ये पाकिस्तान पहिला होता. ठीक आहे. आणि कोण काढतं? इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस. मगाशी बघितलं होतं त्याच्यात भारत 13 होता, इथं 14 आहे. त्यानंतर इंडिया जस्टिस रिपोर्ट
न्याय अहवाल तर हा कोण काढलाय? टाटा ट्रस्टी. खूप जास्त इम्पॉर्टंट मला वाटत नाही, पण फक्त हे काय म्हणतात, ही जी आहे काय झाला टाटा ट्रस्ट संस्था आहे, संस्था वगैरे विचारू शकतात, ते एकदा करून घ्या. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे टॉप 3 ला आहेत. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 आहे. आता हे कोणी काढलेलं आहे? वेल बिंग रिसर्च सेंटर ऍट म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी काढलेलं आहे इन शॉर्ट. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तर हा आपण मगाशी पण बघितला होता. तर मगाशी काय बघितलं होतं? फाड फाड आनंदी, फार आनंदी नाही, फाड आनंदी बघितलं होतं आपण. ठीक आहे. तर तेच आहे इथं फिनलँड पहिला आहे, पण ते जो फाड आनंदीचा जो डी होता तो आता इथं दुसऱ्या नंबरला आहे, 2025 आहे. 2026 आपण मगाशी बघितलेली. सगळ्यात खाली बघायला गेलं तर अफगाणिस्तान आहे, सिएरा लिओन आहे, ते पण मगाशी आपण बघितलं होतं. त्यानंतर रेडीनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्स. फ्रंटियर टेक्नॉलॉजी म्हणजे जे आता नवीन नवीन येतं, एकदम एकदम नवीन एज, लेटेस्ट वाली. ठीक आहे. तर एकदम ते ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 36 आहे, खूप चांगला क्रमांक आहे, 36वा क्रमांक म्हणजे. ठीक आहे. 2022 ला 48वा क्रमांकी होता, हे लक्षात ठेवायची गरज नाही. संस्था लक्षात ठेवा, UNCTAD. ठीक आहे. त्यानंतर कर्जदारांपासून निर्माणकर्त्यांपर्यंत, त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॉम बॉरोवर्स टू बिल्डर्स. तर ही जी रिपोर्ट आहे ही काढते नीती आयोग. तर ही एक रिपोर्ट लक्षात ठेवून द्या. त्यानंतर लँग्वेजेस मॅटर, ग्लोबल गायडन्स ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन, ही युनेस्को काढत असते. तर हे झाले आपले जे आपले कोणते होते एप्रिल मे चे पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले कोणते आहेत? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 चे. तर ह्याच्यात पहिला आहे स्टेटस ऑफ डिव्हॉल्युशन टू पंचायत इन स्टेट्स किंवा पंचायत राज हस्तांतरण अहवाल. तर हा कोण काढतंय? मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. तर ही मिनिस्ट्री लक्षात ठेवा. आणि हे पण एक म्हणजे ही जी रिपोर्ट आहे तर ही पण लक्षात ठेवा. ह्यांनी काय सांगितलं की जे राज्य सरकार आहे, तर राज्य सरकार जे आपल्या ज्या पंचायत, छोट्या छोट्या पंचायती असतात, तर त्यांच्याकडे काही सब्जेक्ट किती पास करतात, तर त्याच्यावर हे डेव्हलप केलेली ही अहवाल आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता जो मगाशी बघितला होता हा जो अहवाल आहे, तर ह्या 9 थीम्सवर होता. ठीक आहे. हा पण पंचायत राजने काढला होता, पण ह्याच्यामध्ये जे होतं, पहिला होता गुजरात, दुसरा होता तेलंगणा, आणि ह्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये तेलंगणा नाहीये आणि गुजरात पण नाहीये, लक्षात ठेवा. तर शेवटचे जे 5 आहेत, तर ह्या म्हणजे काय म्हणतात, शेवटचे जे खालचे जे राज्य आहेत आपले, ते मोस्टली खालचे राज्य आहेत आणि एक राज्य महाराष्ट्र आहे. तर कोणते राज्य आहेत? पहिला आहे कर्नाटक. ठीक आहे. पहिला कर्नाटक, दुसरा केरळ, तिसरा आहे तामिळनाडू. तर हे एक ट्रँगल झाला, हे लक्षात ठेवा. आणि चौथा आहे महाराष्ट्र. तर हा एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हे 4च्या 4 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मगाशी आपण जे बघितलं त्याच्यामध्ये पहिला गुजरात होता, ह्याच्यामध्ये गुजरात पण नाही आणि त्याच्यात दुसरा तेलंगणा होता, ह्याच्यामध्ये तेलंगणा पण नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पंचायत राजच काढत असते. त्याच्यानंतर फिजिकल हेल्थ इंडेक्स हा आपण मगाशी स्टार्टिंगलाच बघितलेला, कम्पेअर केलं तेव्हाच, तर परत बघू नये. त्याच्यानंतर बिझनेस रेडी रिपोर्ट. आता हा रिपोर्ट आहे, हा काढते वर्ल्ड बँक. आता जी आधी इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट काढायची वर्ल्ड बँक, आता त्याच्यामध्ये खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली होती, त्याच्यामुळे त्यांनी चेंज केला. आता 4-5 वर्ष कोणताच रिपोर्ट काढला नाही, आता परत बिझनेस रेडी किंवा बी रेडी इंडेक्स काढलेला आहे. तर याच्यामध्ये आता भारत सहभागी झाला नव्हता मागच्या वर्षी, ह्या वर्षापासून तो भारत सहभागी होईल. तर म्हणजे त्याची रँकिंग वर करायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा कोणी काढलाय. ठीक आहे. वर्ल्ड बँकेने. त्याच्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा पर्यटन विकास, प्रवास आणि पर्यटन विकास हा जो इंडेक्स आहे, हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काढलेला आहे. भारताची रँक खूप चांगली आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. 39 रँक आहे. त्यानंतर इंडिया सिल्स रिपोर्ट हा खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण वाचून घ्या एकदा. महाराष्ट्र आहे पहिला ह्याच्यामध्ये, विल बॉक्सने काढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले सगळे अहवाल आणि निर्देशांक वगैरे संपलेले आहेत. चलो फिर, बाय बाय.